नमस्कार. अ स्ट्रॅटेजिक रोडमॅप फॉर कोऑपरेटिव्ह बँक्स. सहकारी बँकांसाठी पुढला काळ हा अत्यंत महत्त्वाचा चॅलेंजिंग असणार आहे. सध्याच्या काळामध्ये अनेक वेबिनार सुरू आहेत, अनेक प्रकारची आपण सेशन्स अटेंड करतो. या सेशनमधनं आपल्याला बऱ्याच प्रकारचं इनपुट मिळते, काय करायचं काय नाही, परंतु एक स्ट्रॅटेजिक लेवलला इनपुट असावं. महत्त्वाचा जर आपण विचार केला, आत्ताची जी पार्श्वभूमी आहे, कोविडचा एक इफेक्ट हा आपण एक बघतो आहे. या व्यतिरिक्त बोर्ड ऑफ मॅनेजमेंट, या व्यतिरिक्त रेग्युलेटर बदलून आता नाबार्ड होणार का, या व्यतिरिक्त पुढच्या काळामध्ये असणारा व्यवसाय, याच्यावर होणारा परिणाम, या व्यतिरिक्त बोर्ड ऑफ डायरेक्टर्स, चेअरमन, सीईओज, सिनियर मॅनेजमेंट यांचे रोल काय प्रकारचे असले पाहिजेत, सहकारी बँक म्हणून कॉम्पीट करताना त्यांनी काय करणं अपेक्षित आहे, ह्या प्रकारचं एक स्ट्रॅटेजिक इनपुट आपल्याला मिळावं, यासाठी आपण आजचा हा वेबिनार आयोजित केलेला आहे. आधीच्या सर्व वेबिनार पेक्षा अत्यंत वेगळा असा आणि खूप स्ट्रॅटेजिक इन्साइट इनपुट देणारा हा वेबिनार आपण सगळेजण आता अटेंड करत आहोत. आपल्याला या वेबिनारला मार्गदर्शन करण्यासाठी, संबोधन करण्यासाठी दोन दिग्गज अशी आपल्याला व्यक्तिमत्व या इथे लाभलेली आहेत. या दोघांचा जर आपण अनुभव एकत्रित टाकला तर जवळजवळ एक शतकाचा अनुभव आपल्याला असं म्हणता येईल की बँकिंग एक्सपर्टाईज आपल्याला या इथे आता अवेलेबल आहे. आणि ज्या वेळेला मी हे म्हणतो त्यावेळेला नुसतं एक शतकाचा नाही, परंतु त्यांनी अत्यंत प्रभावीपणे पब्लिक सेक्टर बँक्स ड्राईव्ह केलेल्या आहेत. अत्यंत प्रभावीपणे मग रिझर्व्ह बँकेच्या अनेक सहकारी बँकांसाठीच्या कमिट्या असो त्यांच्यावर काम करून खूप मोठ्या प्रमाणावर इनपुट दिलेलं आहे. असे आपल्याला श्री मोहन टांगसाळे सर आणि श्री किशोर खरात सर हे आज आपल्याला या इथे मार्गदर्शन करण्यासाठी उपलब्ध झालेले आहेत. मी खरं सांगाल तर या दोघांचा थोडक्यामध्ये परिचय करून देणं हे अशक्य आहे, परंतु तरी सुद्धा आता आपली वेळेची हे बघता मी दोघांचा परिचय थोडक्यामध्ये करून देण्याचा प्रयत्न करतो. मी मोहन टांगसाळे सर हे म्हटलं त्याप्रमाणे 4 दशकांपेक्षा जास्ती पब्लिक सेक्टर बँकांमध्ये 3 मोठ्या भारतातल्या पब्लिक सेक्टर बँकांमध्ये त्यांनी काम केलेलं आहे आणि सेंट्रल बँक ऑफ इंडिया या बँकेमधनं चेअरमन म्हणून त्यांचं रिटायरमेंट 2013 साली झालेलं आहे. त्यांचा इतका मोठा व्हास्ट अनुभव बघता इंडियन बँक असोसिएशन लगेच त्यांना सक्सेसफुली त्या तिथे चीफ म्हणून त्यांना तो रोल देण्यात आला होता. 2013 ते 2016 या काळामध्ये टांगसाळे सरांनी त्याच्यामध्ये खूप प्रभावीपणे ड्राईव्ह केलं आणि त्याच्यामध्ये स्पेसिफिकली जर आपण म्हणायला गेलं तर HR रिलेटेड इनिशिएटिव्ह हे त्याच्यामध्ये त्यांनी ड्राईव्ह केले आणि त्याच्यासाठी गोल्डन पिकअप HR एक्सलन्स अवॉर्ड सुद्धा या संस्थेला त्यावेळेला मिळालेला होता. सध्या टांगसाळे सर स्विफ्ट इंडिया याचे आता ते ॲडवायझर म्हणून सध्या काम करतात. ते टांगसाळे सरांनी अनेक कमिटींवर अनेक मोठ्या बँकांमध्ये काम केलेलं आहे. स्पेसिफिकली जर म्हणायचं झालं तर IBAची स्टँडिंग कमिटी ऑन HR इनिशिएटिव्हसाठी त्यांनी खूप मोठं काम केलेलं आहे. टांगसाळे सरांना पर्सन ऑफ द इयर हा अवॉर्ड त्यांना मिळालेला होता. त्यांच्या स्पेसिफिकली फायनान्शियल इन्क्लुजन या त्याच्या कामगिरीसाठी स्कॉच फाउंडेशन कडनं हा त्यांना अवॉर्ड दिला गेलेला होता. त्याचप्रमाणे टांगसाळे सरांना गोल्डन पिकॉक लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड हा सुद्धा मिळालेला आहे. सायन्स या विषयामध्ये त्यांनी पदवी केल्यानंतर इंग्रजी लिटरेचरमधनं त्यांनी मास्टर्स केलेलं आहे. कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटचे फेलो मेंबर आहेत. ते कंपनी सेक्रेटरीचा इंटरपर्यंत शिक्षण त्यांनी पूर्ण केलं आणि असोसिएट मेंबर CAIIB आहेत. मी म्हटलं त्याप्रमाणे अनेक कमिट्यांवर सरांचा स्पेसिफिकली इंटरनॅशनल बँकिंग फेडरेशन की इंटरनॅशनल फोरममध्ये त्यांचा रोल होता. गव्हर्निंग काउन्सिल ऑफ इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग अँड पर्सनल सिलेक्शनमध्ये सर मेंबर होते. अशा अनेक संस्थांवर आणि सहकारी बँकांसाठी विशेष करून म्हटलं तर RBIची जी स्टँडिंग ॲडवायझरी कमिटी फॉर अर्बन कोऑपरेटिव्ह बँक्स आहे त्याच्यावर सरांनी मोठ्या प्रमाणावर मेंबर म्हणून काम केलेलं आणि खूप मोठ्या प्रमाणावर इनपुट दिलेले आहेत. सध्या सर अनेक कंपन्यांच्या ॲडवायझर आणि मेंटर म्हणून कंपन्यांना काम करतात.
एवढा दीर्घ अनुभव असलेले सर आज आपल्याला अ, लाभलेले आहेत मार्गदर्शन करण्यासाठी. किशोर खरात सर हे इंडियन बँक आणि IDBI बँक या दोन बँकांचे ते MD आणि CEO म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. सरांनी मी म्हटलं त्याप्रमाणे या खूप मोठ्या बँकांव्यतिरिक्त युनियन बँकेमध्ये सरांनी एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर म्हणून आधी काम केलेलं आहे आणि बँक ऑफ बरोडाच्या फॉरेन सबसिडीमध्ये त्यांनी मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून काम केलेलं आहे. वेस्ट इंडिजच्या त्यांचं जे युनिट होतं त्या कंपनीचे ते मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. IDBIला ज्या वेळेला ते मॅनेजिंग डायरेक्टर आणि CEO होते त्यावेळेला IDBI कॅपिटल मार्केट्स अँड सेक्युरिटीज, IDBI ट्रस्टीशिप, IDBI ॲसेट मॅनेजमेंट, IDBI इंटेक या सर्व कंपन्यांचे, IDBI लाईफ इन्शुरन्स या सर्व कंपन्यांचे ते चेअरमन म्हणून त्यांनी तिथे काम केलेलं आहे आणि डायरेक्टर म्हणून काम केलेलं आहे. एक्झिम बँकेचे डायरेक्टर म्हणून सुद्धा खरात सरांनी काम केलेलं आहे. इतका प्रचंड आणि गाढा अनुभव असलेले दोन दिग्गज आज आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी लाभलेले आहेत. मला असं वाटतं की सहकार क्षेत्रासाठी आजचा हा वेबिनार हा एक माइलस्टोन ठरेल. आजचा हा वेबिनार हा एक खूप अचिव्हमेंट असणारा असेल आणि खूप मोठी इन्साईट त्यांना मिळेल. वेबिनार सुरू करण्याच्या आधी युनाइट्स बिझनेस सोल्युशन संबंधी मी 1-2-3 मिनिटांमध्ये आपणाला काही माहिती देऊ इच्छितो. ती माहिती आपणाला देतो आणि पुढे आपण सरांचं मार्गदर्शन, सरांना आपण काही प्रश्न विचारणार आहोत. आत्ताचे जे काही आपले ज्वलंत प्रश्न आहेत त्याच्यावर आपण काही जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. प्रेझेंटेशन प्लीज. सहकारी बँकांसाठी मी म्हटलं त्याप्रमाणे पुढचा काळ हा चॅलेंजिंग काळ आहे आणि एक्झॅक्टली त्यातले काय चॅलेंजेस आपण बघतोय आता. ओव्हरऑल बघितलं तर सध्या टफ कॉम्पिटिशन आहे. इंटरनल कॉम्पिटिशन ॲज वेल एज एक्सटर्नल कॉम्पिटिशन. मी ज्यावेळेला एक्सटर्नल कॉम्पिटिशन म्हणतो त्यावेळेला मग स्मॉल बँक्स आहेत, पेमेंट बँक्स आहेत किंवा अन्य काही बँका ज्या आहेत ह्यांच्याकडनं असलेली कॉम्पिटिशन. प्रायव्हेट बँका आणि पब्लिक सेक्टर बँक या अत्यंत प्रभावीपणे आता सेवा देत आहेत, सगळ्यांना सर्व्हिस ऑफर करत आहेत आणि त्याच्यामुळे ती असलेली कॉम्पिटिशन. रिसोर्स ऑप्टिमायझेशन. मला असं महत्वाचं एक इथे नमूद करावं असं वाटतं की रिसोर्स युटिलायझेशन, ऑप्टिमायझेशन, पीपल ओरिएंटेशन हा सहकारी बँकांसाठी खरं सांगायचं तर एक महत्वाचा चॅलेंज असा आपल्याला म्हणता येईल की ह्याच्यावर जर काम नाही झालं तर खूप मोठ्या प्रमाणावर प्रोडक्टिव्हिटी, रेव्हेन्यू हा अफेक्ट होत असतो. टेक्नॉलॉजी यूज हा सगळीकडे प्रभावीपणे वाढलेला आहे आणि तोच सहकारी बँकांमध्ये वाढायला पाहिजे. सहकारी बँकांचं प्रोसेस ओरिएंटेशन मला असं वाटतं की खूप मोठ्या प्रमाणावर वाढणं जरुरी आहे आणि या सगळ्यामुळे आता काय होतंय की एफिशियन्सीवर खूप मोठ्या प्रमाणावर प्रेशर येत आहे आणि त्यातनं जर आपण एक एज फॅक्टर किंवा एज ब्रॅकेट बघितलं, सहकारी बँकांचं 40 ते 45 यामध्ये असलेलं त्यांच्या स्टाफचं एज ओरिएंटेशन ह्याच्यामुळे जर आपण बघितलं तर काही प्रमाणामध्ये रेजिस्टन्स टू चेंज जो असतो त्याच्यावर सध्या काम होणं हे खूप मोठ्या प्रमाणावर जरुरी आहे आणि ह्याच्यासाठी मला असं वाटतं जर 3 फॅक्टर महत्वाचे आपण त्याच्यावर काम केलं, ज्याला आपण 3PS मॉडेल असं म्हणू शकतो. एक पीपल मॅनेजमेंट, प्रोसेस मॅनेजमेंट, पेस आणि सिस्टम. याच्यावर काम होणं हे आता एक महत्वाचा एक हे वाटतं. जर ह्याच्यावर जर काम झालं तर काय महत्वाचे बदल होऊ शकतात हे जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये प्रोडक्टिव्हिटी इन्हान्समेंट होऊ शकते, क्वालिटी इम्प्रुव्हमेंट होऊ शकतो, मोठ्या प्रमाणावर टर्न अराउंड टाइम. मध्ये मी एका ठिकाणी एका लेखामध्ये असं म्हटलं होतं, फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्सनी गेल्या वर्षभरामध्ये 1.25 लाख करोड रुपये टेक्नॉलॉजीवर स्पेंड केले. आता हे टेक्नॉलॉजीवर स्पेंड केलेले पैसे जे आहेत हे या सहकारी बँका, प्रायव्हेट बँका, पब्लिक सेक्टर बँका, अन्य फायनान्शियल इन्स्टिट्यूशन यांच्या खरंच मदतीला आले का? आज जर समजा एखाद्या बँकेमध्ये जाऊन कोणी लोनसाठी अप्लाय केला तर आज आपल्याला 2 दिवसात 3 दिवसामध्ये लोन आपल्याला ते उपलब्ध होतं का? काही प्रमाणामध्ये होतं, परंतु मेजॉरिटी जर आपण उत्तर बघायला गेलं तर ते मेजॉरिटी अजून सुद्धा 1 महिना 1.5 महिना लागतात. किंवा हे पैसे वेस्ट गेले का नाही.
तर नुसतं मला असं वाटतं की टेक्नॉलॉजी नाही, टेक्नॉलॉजीच्या बरोबर प्रोसेसवर सुद्धा काम होणं जरुरी असतं, पीपलवर सुद्धा काम होणं जरुरी असतं. आणि त्याच्यामुळे ह्याच्यावर हा एक मोठा चॅलेंज आणि त्याच्यावर काम करणं जरुरी आहे की ज्याच्यामुळे टर्न अराउंड टाइम कमी होईल. कॉस्ट रिडक्शन हा पुढच्या काळामधला मंत्र असणार आहे. आत्ताचा सध्याचा जो येणारा पुढचा काळ आहे त्याच्यामध्ये सर्व बँकांनी, मला असं वाटतं की आत्ताचं जे त्यांचं बजेट असेल किंवा टार्गेट्स जे असतील त्याच्यामध्ये टार्गेट एन्हान्समेंट केलेलं असेल आणि बजेटमध्ये कॉस्ट रिडक्शनमध्ये मिनिमम प्रत्येक वर्षी त्यांनी 10 ते 15% कॉस्ट रिड्यूस करणं हे त्यांचं याच्या पुढचं मला असं वाटतं की गोल राहणार आहे. तर ह्या सगळ्यावर काम करण्यासाठी काही महत्वाच्या गोष्टी, टेक्नोव्हेशन म्हणजे टेक्नॉलॉजी आणि त्याला जोडून इनोव्हेशन किंवा प्रोसेस याच्यावर काम होणं हे फार महत्वाचं आहे. डिजिटल प्रेझेन्स, यापुढे डिजिटल प्रेझेन्सचा वापर करून, व्हॉट डू यू मीन बाय डिजिटल प्रेझेन्स? डिजिटल प्रेझेन्स नॉट जस्ट एक वेबसाईट बनवले किंवा काहीतरी आपण ऍडव्हर्टाईज टाकलेत, इट्स नॉट दॅट. डिजिटल प्रेझेन्सचा वापर करून, सोशल मीडियाचा वापर करून आपल्या रेव्हेन्यूमध्ये 10%, 15% आपण ग्रोथ करू शकतो का, आपला रेव्हेन्यू त्यातनं येऊ शकतो का, हे बघणं हे फार महत्वाचं आहे. प्रायव्हेट किंवा इतर बँकांच्या तोडीला येऊन आपण फ्लॉलेस सर्व्हिस डिलिव्हरी देऊ शकतो का, आणि हे सर्व करताना रिस्क मिटिगेशन हे अत्यंत महत्वाचं आहे. या सगळ्यामुळे मला असं वाटतं की एकूणच एक्सलन्स, एकूणच परफॉर्मन्स हा खूप मोठ्या प्रमाणावर वाढेल आणि त्यासाठी ह्याच्यावर काम होणं महत्वाचं आहे. युनाइट्समध्ये मी म्हटलं त्याप्रमाणे आम्ही प्रोफेशनल्स ज्यांच्याकडे बँकिंग आणि बिझनेस आणि कंप्लायन्स यांचा एक्सपर्टाईज असलेलं हे ऑर्गनायझेशन आहे. आम्ही कोऑपरेटिव्ह बँकांवर सध्या मोठ्या प्रमाणावर फोकस करून काम केलेलं आहे, करतोय आता. टेक्नॉलॉजी एज इज समथिंग विच इज इम्पॉर्टंट आणि वी आर युझिंग दॅट ॲज अ टूल, वी आर युझिंग दॅट ॲज आवर क्वालिटी टूल मेजरमेंट. चेंज मॅनेजमेंट हा आम्ही एन्श्युअर करतो आणि अक्रॉस द ग्लोब, जॉग्रफीज अक्रॉस द हे आम्ही त्याचा वापर करतो. जर स्पेसिफिक म्हणायला गेलं तर 3 किंवा 4 हे महत्वाचे एरिया आहेत, त्याच्यावर आम्ही 100% फोकस करून आपल्याला ह्याच्यामध्ये सहकारी बँकांना सध्या मदत करतोय. पीपल मॅनेजमेंट मी म्हटलं त्याप्रमाणे, एक्झॅक्ट परफॉर्मन्स मॅनेजमेंट, आपल्याला असलेल्या स्टाफकडनं रेव्हेन्यू जनरेशन, परफॉर्मन्स इन्क्रीज, प्रोडक्टिव्हिटी इन्क्रीज, कल्चरल चेंज हा एक्झॅक्ट ह्याच्यामधनं आम्ही करून देतो. कस्टमर मॅनेजमेंट मध्ये ॲक्वायरिंग कस्टमर, रिटेनिंग कस्टमर, त्यांचा ग्रीव्हन्स मॅनेजमेंट आणि ओव्हरऑल कस्टमर लाईफ सायकल मॅनेजमेंट ह्याच्यामध्ये कम्प्लीट सपोर्ट. आणि डिजिटल प्रेझेन्स मी म्हटलं त्याप्रमाणे टेक्नॉलॉजीचा यूज करून डिजिटल प्रेझेन्स वाढवून त्याच्याद्वारे रेव्हेन्यू जनरेशन, दिस इज समथिंग विच वी फोकस ऑन. आणि याद्वारे कॉस्ट ऑप्टिमायझेशन, दिस इज वॉट वी आर अबाउट युनाइट्स. थँक्यू व्हेरी मच. मी आता सुरुवात करतोय आपल्या या वेबिनारला आणि ह्याच्यामध्ये सुरुवात करताना मी तानसाळे सर आणि खरात सर या दोघांनाही काही प्रश्न जे सहकारी बँकांसमोर आता सिनियर मॅनेजमेंट समोर असतील असे काही प्रश्नांनी ही सुरुवात करूयात आपण. मला असं म्हणायचंय सर की सध्याचा हा संजय, मला असं वाटतं की थोडंसं इंट्रोडक्टरी आम्ही बोललं तर बरं राहील, म्हणजे एक साधारण काही अडचण नाही सर. मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो की तुम्ही तुमचं मग सर्व प्रश्न, कारण चला थँक्यू. नमस्कार. सगळ्यात पहिले धन्यवाद संजयला आणि आपण सगळ्या पार्टिसिपेंट्सला. आपण जॉईन झाला. माझा कोऑपरेटिव्ह सेक्टरशी भरपूर संबंध आला आणि मुख्य जेव्हा IBA मध्ये होतो त्यावेळेस IBA ला एक स्पेशल स्टँडिंग कमिटी असते कोऑपरेटिव्ह सेक्टर करता, कारण सगळ्या शेड्यूल कोऑपरेटिव्ह बँक IBAच्या मेंबर असतात आणि 3 वर्ष लगातार नॅफकॅप आणि क्वार्टरली रिव्ह्यू मीटिंग RBIला ज्या काही व्हायच्या त्या मी अटेंड केल्या. शिवाय महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक असोसिएशन आणि फेडरेशन यांच्याबरोबरही बरेच ॲडवायझरी कामं केली. आणि मला वाटतं मी एक 3-4 प्रेझेंटेशन जे ग्रुपला दिलेले असतील, कदाचित तुम्ही लोकही त्याचे बेनिफिशियरी असाल. लास्ट
जानेवारी 2020 मध्ये स्ट्रॅटेजी टू इम्प्रूव्ह प्रोडक्टिव्हिटी, प्रॉफिटेबिलिटी, साऊंडनेस, रोल ऑफ द बोर्ड ऑफ मॅनेजमेंट, कॉर्पोरेट गव्हर्नन्स, या बऱ्याच विषयांवर मी आपल्या लोकांशी संपर्क केलेला आहे. फक्त विषय मांडण्याची फार गरज आहे की आज कॉपरेटिव्ह सेक्टरला मी कोणत्या इकोसिस्टममध्ये काम करतो आहे हे समजणं फार आवश्यक आहे. कारण आता कॉपरेटिव्ह सेक्टर हे काही निश मार्केट नाही राहिलेलं आहे की मी कॉपरेटिव्ह बँक आहे म्हणजे माझ्याकडे कस्टमर येणारच, तसं काही अजिबात उरलेलं नाही आहे. आता तुम्ही ओपन कॉम्पिटिशनमध्ये आहात, त्याच्यामुळे तुम्हाला तुमच्या इकोसिस्टमच्या बद्दल भरपूर माहिती असणं फार आवश्यक आहे. संजयनी बरंच काही त्याच्या प्रेझेंटेशनमध्ये कव्हर केलेलं आहे. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की जेव्हा आपण कॉपरेटिव्ह सेक्टरच्या बद्दल बोलतो तेव्हा हा प्रश्न चौपन शेड्युल्ड अर्बन कॉपरेटिव्ह बँकेसमोर त्यांनी थोडंसं निराळा बघावा. ज्या इतर अर्बन कॉपरेटिव्ह बँक आहेत त्यांनी थोडा निराळा बघावा. कारण प्रत्येकाचं जे एरिया ऑफ ऑपरेशन आहे, जे क्षेत्र आहे, त्या क्षेत्रामध्ये तुम्ही निरनिराळ्याप्रमाणे कामं करतात. पण तुमच्या क्षेत्रात तुमचे कॉम्पिटिटर्स कोण कोण आहेत? आज तुमचे कॉम्पिटिटर्स पब्लिक सेक्टर बँक्स आहेत, प्रायव्हेट सेक्टर बँक आहेत, स्मॉल फायनान्स बँक आहेत, NBFCs आहेत, MFIs आहेत, पेमेंट बँक आहेत. आता या कॉम्पिटिशनमध्ये जर तुम्हाला उभं राहायचं असेल तर तुम्हाला तुमची जी कॅपेबिलिटी जी तयार करायची आहे ती कशी तयार करायची आहे याच्यावर आपण चर्चा करूया. आणि लेट मी टेल यू, कारण मी कॉपरेटिव्ह सेक्टरशी मागच्या 6 वर्षापासून क्लोजली असोसिएटेड आहे आणि मला कौतुक आहे की प्रत्येक बँकेत कमीत कमी एक इच्छा आहे की नाही आपण अपग्रेड करावं. मी बऱ्याच कॉपरेटिव्ह बँकेचे शेड्यूल्ड अर्बन कॉपरेटिव्ह बँकेचे ॲन्युअल रिपोर्ट्स वाचतो आणि आय एम व्हेरी हॅपी टू से की देर इज अ डेफिनेट ट्रान्सफॉर्मेशन हॅपनिंग. पण हे ट्रान्सफॉर्मेशन प्रत्येकाने आपापल्या बँकेत, आज जेवढे बँक इथे उपस्थित आहेत त्यांनी आपापल्या तऱ्हेने हा विचार करावा आणि या वेबिनारचा लाभ घ्यावा. विथ दिस आय रिक्वेस्ट, खरंच आपल्याला काही सांगायचं असेल तर. ओके, थँक्यू सर. मित्र हो, टांगसाळे साहेबांनी आणि आमच्या संजीव ढवळीकरांनी बऱ्यापैकी पार्श्वभूमी तयार केलेली आहे. मला एवढंच सांगायचं की सध्याचा जो पिरियड आहे अतिशय चॅलेंजिंग पिरियड आहे. हा चॅलेंजिंग पिरियड इकॉनॉमिक दृष्टीने सुद्धा आहे आणि आपल्या लाईफ किंवा ज्याला आपण हेल्थ म्हणू शकतो, हेल्थच्या दृष्टीने सुद्धा खूप आपल्याला हा चॅलेंजिंग पिरियड आहे. खरं वास्तविक अशी चॅलेंजेस आत्ताची जी काही जनरेशन आहे, इन्क्लुडिंग मी आणि टंचाळे साहेब आणि आमच्यापेक्षाही सिनियर कोण असतील, मला असं वाटतं की हा जो चॅलेंजिंग पिरियड आहे हा फर्स्ट टाइम आपण सगळेजण, म्हणजे इतकी ग्रॅव्हिटी त्याची जी आहे ती फर्स्ट टाइम आपण सगळे बघतोय. कारण ह्याच्या पूर्वी जे काही चॅलेंजिंग पिरियड्स होते, म्हणजे काही आपण इतिहासामध्ये वाचलं असेल की तो स्पेन फ्लू म्हणून एक आलेला होता, किंवा त्याच्यानंतर 1930चं एक ग्रेट डिप्रेशन होतं, 1945चं तुमचं ते वर्ल्ड वॉर II झालं, त्याच्यामध्ये सुद्धा खूप इकॉनॉमिक उलटपालट झाली होती. अगदी अलीकडचं म्हटलं जे आपल्या जनरेशननी जे बघितलं असेल ते 2008चं जे इकॉनॉमिक एक संकट आलं होतं सगळ्या जगावरती त्या अमेरिकन मेल्टडाऊनमुळं, किंवा 2011 मध्ये 2011-12ला युरोपियन कंट्रीजमध्ये सुद्धा असाच फायनान्शियल इश्यू निर्माण झाला आणि त्याच्यामुळं बऱ्याचशा इकॉनॉमीजवरती इम्पॅक्ट झाला होता. परंतु ह्या सगळ्यापेक्षा आत्ताचा जो हा कोरोना व्हायरसचा इम्पॅक्ट आहे हा अतिशय वेगळा आणि अतिशय त्रासदायक आहे. ह्याचं कारण असं आहे की संपूर्ण जगामध्ये आज असा एकही देश आपण म्हणू शकत नाही की ज्याच्यामध्ये हा इम्पॅक्ट आपल्याला दिसत नाही. संपूर्ण जगामध्ये हा इम्पॅक्ट आहे. दुसरं असं आहे, सगळ्यात ड्रॅकोनियन का असं वाटतं, कारण अशी कधीही परिस्थिती आलेली नव्हती, ज्याला आपण न भूतो न भविष्यती असं म्हणू शकतो, की जगातले सगळे बिझनेसेस हे 2 ते 3 महिन्यासाठी बंद, ठप्प झालेले. आणि अशा बंद बिझनेसमध्ये ऑब्व्हियसली आपल्या इकॉनॉमीवरती खूप मोठं भलं संकट येणार ह्याची म्हणजे कल्पना सुद्धा करवत नाहीये. आणि आपण ॲज अ बँकर आपला बिझनेस कधी चालतो, जर मार्केट जर चालू असेल, जर इकॉनॉमीमध्ये जर चालना असेल तर आपला बिझनेस व्यवस्थित चालू शकतो. ज्या अर्थी हे सगळे बिझनेसेस इतक्या कठीण परिस्थितीतून जात आहेत, आणि खरं असं का, मी हे माझं 17वं वेबिनार आहे आजचं. ह्याच्यापैकी पूर्वी 16 वेबिनार्स मी अटेंड केली किंवा ॲड्रेस केली जे लोकांसाठी,
त्याच्यामध्ये बऱ्याचशा सेक्टर्सला मी ऍड्रेस केला. वेगवेगळ्या सेक्टर्स होते, MSME होते, स्मॉल बॉरोअर्सचे काही वेबिनार्स होते. ह्या सगळ्यांमध्ये आम्ही बिझनेसेसच्या बाजूचे सगळे काय प्रॉब्लेम आहेत हे आम्ही त्याच्यामध्ये चर्चेला घेतले होते. परंतु ह्या सगळ्या बिझनेसेसच्या पाठीमागं उभी असलेली ही बँकिंग आणि फायनान्स सिस्टम ही सुद्धा आज अतिशय मोठ्या संकटामध्ये आलेली आहे. आणि आपल्या भारताचं जर म्हणायचं झालं तर मित्र हो, आपली जी इकॉनॉमी आहे, मी धाडस करून तुम्हाला सांगतो, आपली इंडियन इकॉनॉमी जी आहे ही 90% इंडियन इकॉनॉमीतले जे युनिट्स आहेत किंवा 90% जे ट्रान्झॅक्शन्स आहेत हे सगळे बँकिंग आणि फायनान्स या सेक्टरवरती अवलंबून असतात. अशा परिस्थितीमध्ये गेल्या खरं असं हे कोविडचं आत्ता आपल्यावरती हे संकट आलंय, पण गेल्या काही क्वार्टर्समध्ये जर तुम्ही काही हाफ इयर्समध्ये तुम्ही बघितलं किंवा काही इयर्समध्ये बघितलं गेल्या तर आपली इकॉनॉमी थोडीशी स्ट्रेसमध्ये होती. बऱ्यापैकी स्ट्रेस डेव्हलप होत होता आणि अशा लडखडत असलेल्या इकॉनॉमीच्या सिच्युएशनमध्ये आपल्यावरती हे कोरोना व्हायरसचं गडांतर आलं आणि त्याच्यामुळे आणखीनच कठीण परिस्थिती झालेली आहे. आणि आज आपण जर बघितलं तर ह्या इकॉनॉमीच्या रिवायवलसाठी सुद्धा संपूर्ण भारतामध्ये इव्हन सरकारकडून सुद्धा बँकिंग आणि फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स यांच्याकडं खूप आशेनं बघितलं जात आहे. तर अशा परिस्थितीमध्ये एका बाजूला सगळे बिझनेसेस गडगडलेले आहेत, एका बाजूला आपल्या अतिशय कठीण परिस्थिती आहे बँकांना सुद्धा, की ह्या कठीण परिस्थितीमधून आपला बिझनेस कसा सावरायचा आणि कसं पुढे जायचं ही चॅलेंजेस आपल्या समोर असल्यामुळं या चॅलेंजेस मधून कसं पुढे जायचं यासाठी या संजय ढवळीकरांनी आज एक इनिशिएटिव्ह घेऊन हे वेबिनार आज अरेंज केलेलं आहे. मी आणि टंकसाळे साहेब आम्ही दोघं मिळून आपली जेवढे काही प्रश्न असतील, जेवढ्या काही शंका कुशंका असतील याला आम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न करू. कठीण परिस्थिती आहे, परंतु मला सर्व आपल्यांना एक सांगावंसं वाटतं की हा एंड नाहीये. हा खरं वास्तविक आपल्या जीवनाचा रिसेट बटन दाबलं गेलेलं आहे आणि हे रिसेट बटन दाबलं गेल्यामुळं आपल्या नवीन ज्या काही स्ट्रॅटेजीज असतील ह्या सगळ्या नव्यानं आपल्याला त्या आता इम्प्लिमेंट करायला लागतील. भविष्य जे आहे पर्टिक्युलरली भारतीय इकॉनॉमीचं हे अतिशय चांगलं आहे. आज हा एक ब्लॅक पॅच सारखा आपल्याला 3 महिन्याचा पिरियड दिसतो. ह्याचा जो इम्पॅक्ट आहे तो कदाचित पुढेही 3 महिने 6 महिने दिसून राहील. परंतु त्याच्यानंतर जर तुम्ही पुढे जर बघितलं तर आपलं भविष्य अतिशय चांगलं असणार आहे आणि त्यासाठी आपण आत्ताचा जो पिरियड आहे हा पिरियड अतिशय क्रिटिकलपणे, अतिशय सावधगिरीने, अतिशय स्ट्रॅटेजिकली आपण याच्यातून बाहेर पडणं हे फार गरजेचं आहे. एवढी मी प्रस्तावना देऊन मी माझे 2 शब्द थांबवतो आणि ढवळीकरांना विनंती करेन की आपलं वेबिनार पुढे सुरू करावं. धन्यवाद. धन्यवाद सर, दोघांना धन्यवाद खूप खूप. टांगसाहेब सर, आत्ताचा जो खरात साहेबांनी सांगितलं आणि तुम्ही म्हटलात त्याप्रमाणे हा चॅलेंजिंग काळ आहे, पर्टिक्युलरली कोविड आणि कोविड नंतरचा. तर या काळामध्ये एक महत्त्वाचा प्रश्न असा की यामुळे आता बँकांनी त्यांच्या जे ॲक्टिव्हिटीज आहेत किंवा त्यांच्या बिझनेस स्ट्रॅटेजी आहेत या रिस्ट्रक्चर करायला हवेत का, किंवा कुठले असे महत्त्वाचे 2 किंवा 3 घटक आहेत जे जे इमिजिएटली अफेक्ट होऊ शकतात आणि त्याच्यावर त्यांनी विचार केला पाहिजे? माझं असं मत आहे की मी जसं म्हटलं कोऑपरेटिव्ह बँक्स हे पूर्ण लेंडिंग जो इकोसिस्टम आहे त्याचा हिस्सा आहे. त्याच्यामुळे जे काही सगळं कमर्शियल बँकेत घडतं आहे किंवा इतर लेंडिंग इन्स्टिट्यूशनमध्ये घडतं आहे त्याचप्रमाणे कोऑपरेटिव्ह बँकांनाही आपापल्या बँकांमध्ये रिस्ट्रक्चरिंगचा जो प्रयत्न करायचा आहे त्याच्यात सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट अशी आहे, माझं असं मत आहे, कोविडमध्ये प्रायमरी रिस्पॉन्सिबिलिटी बँकांची आपल्या एम्प्लॉईजची सिक्युरिटी आहे आणि आपल्या एम्प्लॉईजला या परिस्थितीतही तुम्ही त्यांचं मॉरल कसं हाय ठेवू शकता, त्यांना त्यांची प्रोडक्टिव्हिटी कशी काम घेऊ शकता याची तयारी फार आवश्यक आहे. कारण असं आहे की अल्टिमेटली कामं जी आहेत ती तुमचे एम्प्लॉईज आणि म्हणून आम्ही याला ह्युमन कॅपिटल म्हणतो. तर ही जी तुमची जी तयारी आहे ही तयारी प्रत्येकाने बघितलीच असेल. आता जवळपास 3 महिने व्हायला आलेले आहेत आणि तुमची कामं सुरू आहेत, पण ह्याला अजून तसं तुम्ही स्ट्रेंथन करू शकता जेणेकरून पुढचे 6 महिने असं जर राहिलं तर काय करायचं.
जोपर्यंत तो आपल्या व्यवसायाचा प्रश्न आहे, असं नेहमी म्हणतात की बँकिंग इज अ लाईफलाईन ऑफ इकॉनॉमी. जर बँकिंग व्यवस्थित नाही तर इकॉनॉमी व्यवस्थित नाही, इकॉनॉमी व्यवस्थित नाही तर बँकिंग व्यवस्थित नाही. एक दुसऱ्याचे हे पूरक आहेत. आणि त्याच्यामुळे जसं खरं त्यांनी सांगितलं की आज जवळपास 3 महिने जर इकॉनॉमी बंद राहिलेली आहे, एक पॉज घेतलेला आहे, फ्रीज झालेली आहे, तर फार आवश्यक आहे की सगळ्यात पहिले तुम्हा लोकांनी आपापल्या एक्झिस्टिंग जो पोर्टफोलिओ आहे त्या पोर्टफोलिओकडे लक्ष देऊन त्या पोर्टफोलिओला तुम्हाला प्रत्येकाला काय मदत द्यायला हवी, जेणेकरून दे नॉट ओनली सर्वाईव्ह बट रिवाईव्ह. दोन तुम्हाला मंत्र लक्षात ठेवावे लागतील की एक मदत आहे सर्वायवल करता आणि एक मदत आहे रिवायवल करता. सर्वायवल करता जी मदत आहे रिझर्व्ह बँकेने जे मॉरिटोरियम दिलेलं आहे आणि तुम्हाला एक सूट दिलेली आहे बँकांना की तुमची जी क्रेडिट क्वालिटी आहे जी 1 मार्चला होती तीच क्रेडिट क्वालिटी 31 ऑगस्टपर्यंत राहणार आहे. म्हणजे तुमचा जर अकाउंट सर्व्हिस नाही झाला, मॉरिटोरियम तुम्ही दिलेला आहे, आता त्याच्या व्याजावर डिस्प्यूट सुरू आहे. अर्थातच कुठलीही बँक या गोष्टीला तयार होणार नाही की व्याज माफ करावं, आणि हे असलं क्रेडिट कल्चरही निर्माण होणं योग्य नाही आहे या देशात. त्याच्यामुळे आवश्यक आहे की तुम्ही प्रत्येक कस्टमरला कनेक्ट करून त्याला मॉरिटोरियमची आवश्यकता आहे की नाही, तुम्ही हे केलंच असेल. पहिले 90 दिवस संपले आहेत, दुसरे 90 दिवस सुरू झालेले आहेत, आणि ह्याच्यात तुम्हाला प्रत्येक कस्टमरशी कॉन्टॅक्ट करून त्याला प्रोॲक्टिव्हली सर्वायवल करता काय मदत हवी ती द्या. आणि त्याच्यात मुख्य म्हणजे मॉरिटोरियम आणि टेम्पररी सपोर्ट टू सी दॅट की त्यांनी त्याच्या ज्या ॲक्टिव्हिटीज जिवंत ठेवण्याकरता जेवढा मिनिमम एक्सपेंडिचर करायचा आहे त्याला तुमची मदत करणं फार आवश्यक आहे. पण रिवायवल इज इक्वली इम्पॉर्टंट, कारण रिवायवल जर नाही केलं तर तुम्ही जी सर्वायवल करा मदत केलेली आहे किंवा पूर्वीचं जे तुमचं आउटस्टँडिंग आहे तेही बुडायचा प्रयत्न होईल. त्याच्यामुळे तुम्हाला सर्वायवल आणि रिवायवल. आता रिवायवलमध्ये सगळ्यात मोठा चॅलेंज आहे मला असं वाटतं की जे नॅफकॅपने रिप्रेझेंट केलेलं आहे त्याच्यात इमर्जन्सी क्रेडिट किंवा गॅरंटी ही कॉपरेटिव्ह बँकांनी खरोखर मिळायला हवी. म्हणजे माझं ह्याच्यात काही दोन मतं नाही आहे. का नाही मिळाली याच्या पाठीमागे आपण चर्चा नाही करू, मिळायला हवी याच्यावर चर्चा करू. पण नाही मिळाली तरी तुम्हाला त्यांना मदत करणं फार आवश्यक आहे, कारण जर रिवायवलची मदत नाही झाली तर सर्वायवलची मदत ही बुडेल. हे तुम्हाला लक्षात घेणं फार आवश्यक आहे. आणि हे जर तुम्ही लक्षात घेतलं तर मला असं वाटतं की पुढचं आपोआप काळ सुरू होईल. नव्या कस्टमर्स करता लगेच डोअर ओपन करायची गरज नाही, पण जर नव्या कस्टमरची अपॉर्च्युनिटी आहे तर त्या अपॉर्च्युनिटीला अवेल करा. त्यांच्याकरता काय तुम्ही तुमच्या स्कीम्समध्ये जसं संजयनी सांगितलं प्रोसेस मॅनेजमेंट, डिलिव्हरी ऑफ सर्व्हिसेस. आजच्या तारखेला जर माझा कॉम्पिटिटर डिजिटल डिलिव्हरी ऑफ सर्व्हिसेस करतो आहे किंवा कॉस्ट एफिशियंट सर्व्हिस देतो आहे तर मला त्याच्याबरोबर यावं लागेल. मी जसं ओपनिंग रिमार्क्समध्ये सांगितलं, आज तुम्ही कॉम्पिटिशनचे यू आर अ पार्ट ऑफ कॉम्पिटिशन. तेव्हा पूर्वी जसं कॉम्पिटिटिव्ह सेक्टर आपोआप वाढायचं तसं आता कॉम्पिटिटिव्ह सेक्टर आपोआप वाढणार नाही. त्याला कॉम्पिटिटिव्ह सेक्टरला आपल्या कॅपेबिलिटीजला इम्प्रूव्ह करण्याची आवश्यकता राहील. थँक्यू सर. खरंच सर मला एक तुम्हाला असं विचारायला आवडेल की आत्ता सहकारी बँकांसाठी काही ॲडिशनल रिलीफ मेजर यावेत, मग ते रिझर्व्ह बँक असेल किंवा गव्हर्नमेंट असेल, सरांनी सांगितलं ते आहे, परंतु त्या व्यतिरिक्त असं तुम्हाला वाटतं का की त्याच्यामुळे हे पुढचा जो येणारा चॅलेंज आहे त्याच्यामुळे थोडा इज होईल, असं काही तुम्हाला वाटतं का? तर काय असावेत ते मेजर्स? मी याच्यामध्ये काय आहे संजय, की जसं आता टंकाळे साहेबांनी सांगितलं तसं की आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा सर्वायवलचा विचार केला पाहिजे. कारण ज्या पद्धतीने इकॉनॉमी इम्पॅक्ट होते आणि गेल्या काही दिवसांमध्ये आपण बघितलं असेल की आपल्या इकॉनॉमीचे सुद्धा जे आकडे येतात इकॉनॉमिक ग्रोथचे, हे अतिशय म्हणजे काही वेळेला भीतीदायक आहे. बरोबर. आपल्या आयुष्यामध्ये आपण कधी असे आकडे आपल्या भारतासाठी तरी बघितलेले नव्हते. -5% किंवा -6% असा जर आपला ग्रोथ होणार असेल तर याचा अर्थच असा आहे की आपली इकॉनॉमी ही पुढच्या काही दिवसांमध्ये अतिशय डळमळीत प्रकारे चालणार आहे. अशा परिस्थितीमध्ये मग ती कोऑपरेटिव्ह सेक्टर असो किंवा रेग्युलर कमर्शियल बँक्स असो,
सगळ्या बँकिंग इंडस्ट्रीमध्ये आणि बँकिंग आणि फायनान्समध्ये मी त्याच्यामध्ये म्हणू शकेल, कारण एनबीएफसी आणि एमएफआय यांचाही खूप मोठा रोल आहे आपल्या या इकॉनॉमिक सेक्टरला मदत करण्यामध्ये. तर सगळ्याच सेक्टरमध्ये हा प्रॉब्लेम सुरू होणार आहे. ह्याच्यामध्ये अतिशय कॅलिब्रेटेड वेनी आपल्याला पुढे जायला लागणार आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय होणार आहे की ह्या इकॉनॉमीचे जे परिणाम आहेत, सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे हा जो इकॉनॉमीमध्ये आणि आपल्या बॉरोअर्स अकाउंटवरती जेवढा स्ट्रेस असा बिल्डअप होणार आहे, त्या स्ट्रेसला आपल्याला ऍड्रेस करायला लागणार आहे. गंमत अशी आहे याच्यामध्ये की जे काही लोक काय आज बोलतात आणि हे जगभराचं ज्या वेळेला एक पिक्चर समोर येतं त्यावेळेला असं मी वाचलं की 25 ते 30% बिझनेसेस किंवा एंटरप्रेन्युअर्स दे विल हॅव टू शट डाऊन देअर बिझनेस. आणि ही परिस्थिती सत्य आहे आपल्या भारतामध्ये जास्त, कारण आपले जर तुम्ही जर एंटरप्रेन्युअर्स बघितले तर हे कॅपिटल इन्सेंटिव्ह एंटरप्रेन्युअर्स नाही आहेत. कॅपिटल बॅकअप खूप कमी असतो आणि हे कॅपिटल जर तुमचं वाईपआउट झालं असेल ह्या इकॉनॉमिक सेटबॅकमुळं, तर बऱ्याचशा लोकांना सर्व्हायव्हल सुद्धा अतिशय कठीण होणार आहे, त्यांचं कॅपिटलच नसणार आहे. ह्याच्यामध्ये बँकर्सला एक चॅलेंजिंग खूप मोठं असं असणार आहे की आपण ज्यावेळेला सर्व्हायव्हल म्हणतो, उदाहरण द्यायचं म्हणजे एखाद्याला तुम्ही जर एक 10 कोटी रुपये समजा वर्किंग कॅपिटल जर तुम्ही दिलेलं असेल आणि हे 10 कोटीचं वर्किंग कॅपिटल तुम्ही जर त्याला पूर्वी लेट असे की 40 कोटीचं त्याचा टर्नओव्हर आहे, 40 कोटीचा बिझनेस त्यांनी प्रोजेक्शन दिले म्हणून तुम्ही दिले असतील. आता जर तुम्ही त्या बिझनेसमॅनला विचारलं तर तो तुम्हाला सांगेल की मला 50% सुद्धा मागच्या प्रोजेक्शनच्या इतका होणार नाहीये बिझनेस, कदाचित 20 कोटी होईल, 30% होईल, 30 कोटी होईल मॅक्झिमम, अगदीच झाला तर. अदरवाईज 50%च्या वरती कोणाचे प्रोजेक्शन अचीव्ह होणार नाहीत. अशा परिस्थितीमध्ये बँकर्सला सगळ्यात मोठा जो प्रश्न पडणार आहे की मी जे 10 कोटी दिले होते ते 40 कोटीच्या प्रोजेक्शनवर होते, आता जर बिझनेस जर 20 कोटीवर आला तर खरं वास्तविक हे एक्सेस कॅपिटल ऑलरेडी दिलेलं आहे, एक्सेस वर्किंग कॅपिटल. मग हे कमी करायचं का याला सर्व्हायव्हलसाठी ऍडिशनल कॅपिटल द्यायचं, हा खूप मोठा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर उभा राहणार आहे. आणि बँकिंग इंडस्ट्रीमध्ये तुम्ही जर सगळ्या पॉलिसीज जर बघितल्या, तुम्ही मला विचारले की काय इनॅबलर्स क्रिएट केले पाहिजेत, तर आज आपल्या सगळ्या बँकांच्या पॉलिसीज मध्ये जो एंड यूज ज्याला आपण म्हणतो पर्पज, हा पर्पज जर तुम्ही दाखवला की हे जर ब्लॅक होल क्रिएट झालंय किंवा हा जो लॉस क्रिएट झाला, लॉस ऑफ एक्झिस्टिंग लिमिट्स, तो पूरक करण्यासाठी आम्हाला लोन द्यायचं आहे, तर कदाचित आपल्या कोणाच्याही पॉलिसीमध्ये ते बसणार नाहीये, रिझर्व्ह बँकेच्या पॉलिसीत बसणार नाहीये, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया सुद्धा त्याच्यामध्ये ऑब्जेक्शन म्हणजे त्याच्यामध्ये काही सपोर्ट नाही करू शकणार. हे आपल्याला चेंज करायला लागणार आहे, रिझर्व्ह बँकेला चेंज करायला लागणार आहे की ही युनिक परिस्थिती आहे. मी जसं म्हटलं की आपल्या ह्या जनरेशनमध्ये हा पहिल्यांदाच असा प्रॉब्लेम झालाय, त्याच्यामुळं हे कधी आपण भाकीत केलं नव्हतं असं होईल आणि अनयुज्युअल ट्रेंड असल्यामुळे आपल्याला काही पॉलिसी करायला लागतील आणि ते पॉलिसी चेंजेस आपल्या रेग्युलेटरनी सुद्धा त्याच्यावरती आपल्याला सपोर्ट करणं फार गरजेचं आहे. रेग्युलेटरने सपोर्ट केला, बँकांना सुद्धा इंटरनल बोर्डाकडे जाऊन त्या पॉलिसी चेंजेस करायला लागतील. गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने ज्या वेळेला तुम्हाला क्रेडिट गॅरंटी दिली MSME ची, मी एक छोटस तुम्हाला एक निदर्शनास आणू इच्छितो. त्या गॅरंटीमध्ये असं म्हटलेलं आहे, गॅरंटीचं जे डॉक्युमेंट आहे, म्हणजे जरी ऑटोमॅटिक लोन असतील MSME ला 20% ऍडिशनल लोन, त्या गॅरंटीमध्ये असं म्हटलेलं आहे की बँकरची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की बिझनेस वायबिलिटी एस्टॅब्लिश करायची. बरोबर. बँकरची रिस्पॉन्सिबिलिटी अशी आहे की त्या अकाउंटचा परफॉर्मन्स बघायचा. हे दोनच प्रश्न मी सांगतो, खूप मोठी त्यांनी लिस्ट दिली बँकरच्या रिस्पॉन्सिबिलिटी, परंतु हे दोन मुद्दे जर आपण जर बघितले तर मला आज सांगा की आजच्या परिस्थितीमध्ये बिझनेस व्हायबिलिटी एस्टॅब्लिश होणं शक्य आहे का? मेजॉरिटी ऑफ द अकाउंट्स मध्ये तुम्ही कुठल्याही क्लायंटला विचारलं तर तो स्वतः त्याचे प्रोजेक्शन व्यवस्थित देऊ शकणार नाहीये आणि त्याच्यामुळे बिझनेस व्हायबिलिटी ही एस्टॅब्लिश कशी करायची. दुसरी गोष्ट, जे काही अकाउंट्स आपल्याकडे आहेत त्यांच्यामध्ये जो स्ट्रेस आहे, त्यांच्या कॅश फ्लोवरती जो स्ट्रेन आहे, त्याच्यामुळे हे सगळे अकाउंट रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या कॅटेगरी प्रमाणे SMA0, SMA1, SMA2 मध्ये आणि काही अकाउंट अगदी NPA च्या काठावरती येऊन उभे राहिलेले असणार आहेत. म्हणजे त्याचा परफॉर्मन्स त्या गॅरंटीच्या डॉक्युमेंट प्रमाणे इलिजिबिलिटी होणार नाही. असं असताना आपल्याला जर आपल्या कस्टमरला जर रिवाईव्ह करत असेल तर मी म्हणेन की सरकारकडून आपल्याला हेही सपोर्ट पाहिजे की बाबा अशी जे क्लॉजेस आहेत हे क्लॉजेस थोडेसे त्याच्यामध्ये अमेंड करायला लागतील. अदरवाईज डिलिव्हरी जी आहे 30 लाख कोटीची, 3 लाख कोटीची, ही थोडीशी पुढे जाऊन अवघड होणार आहे किंवा डिलिव्हरी जरी केली
तरी त्याच्यामध्ये अकाउंटेबिलिटीचे वगैरे प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असते. आणि बँकरला आज कॉन्फिडन्स देणं, बँकरला बँकिंग सिस्टमला सपोर्ट करणं फार गरजेचं आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की एनपी अकाउंट न होऊ देणं हे फार गरजेचं आहे. आता ऑलरेडी आपल्याकडे इतके एनपीएज आहेत, सगळ्या बँकांच्याकडे 8-9% ग्रॉस एनपीएज आहेत. बऱ्याचशा बँका या प्रोव्हिजन्स वगैरे मध्ये पिचलेल्या असतात. अशा परिस्थितीमध्ये नवीन इन्क्रिमेंटल एनपीए करणं आपल्याला अतिशय कठीण जाणार आहे. त्यासाठी काय केलं पाहिजे तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे पूर्वी जे रिझोल्युशन मेकॅनिझम्स होते ते 1 फेब्रुवारी 18 मध्ये अचानकपणे त्यांनी ते सगळे कॅन्सल करून टाकले. इव्हन सीडीआर किंवा तुमचे BIFIR वगैरे सुद्धा सगळं कॅन्सल करून टाकलं. आजच्या परिस्थितीला आपल्याकडे रिझोल्युशन मेकॅनिझम नावाचा प्रकार अजिबात राहिलेला नाहीये. हँड होल्डिंग करू शकत नाही. रिझर्व्ह बँकेने जर रिझोल्युशन मेकॅनिझम पुन्हा एकदा जर इंट्रोड्यूस केले, एनपी अकाउंट मध्ये आपण जर रिस्ट्रक्चरिंग केलं, त्याला अपग्रेडेशनला आपल्याला 1 वर्षाचा पिरियड होतो. पुन्हा एकदा ते एनपी अकाउंटचं कारण रिस्ट्रक्चरिंग करणं, डीप रिस्ट्रक्चरिंग करणं फार गरजेचं आहे. आणि रिस्ट्रक्चरिंग केल्यानंतर आरबीआयच्या नियमाप्रमाणे अकाउंट जर आपल्याला एनपीए करायला लागत असेल तर आरबीआयला ते रेग्युलेशन आज इकॉनॉमीला सपोर्ट करण्यासाठी चेंज करणं पण तेवढंच गरजेचं आहे. तर मी असं म्हणेन की रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानी ते थोडंसं चेंज करावं. जी तुमची गॅरंटी आहे, टांगसाळे साहेबांनी जर सांगितलं की आपल्याकडं ही गॅरंटी फक्त शेड्यूल कमर्शियल बँकांना फक्त अवेलेबल आहे. आपल्यामध्ये काही अर्बन कोऑपरेटिव्ह बँका आहेत की ज्या शेड्यूल कमर्शियल बँका सुद्धा आहेत. मला वाटतं काहीतरी 54 वगैरे असा आकडा बघितला तर रिझर्व्ह बँकेच्या वेबसाईटवर. बरोबर. तर त्या बँकांना तो कदाचित फायदा होईल. परंतु सगळ्याच बँकांमध्ये जर एमएसएमईचे क्लायंट असतील आणि सरकारचा उद्देश हा एमएसएमई क्लायंटला जर सपोर्ट करण्याचा असेल तर मला वाटतं सरकारला ती आपली स्कीम अमेंड करून एक्सपांड करायला लागेल आणि आपल्या ह्या कोऑपरेटिव्ह सेक्टरला सुद्धा त्याच्यामध्ये जर इन्क्लूड केलं आणि मला वाटतं हे निश्चित शक्य आहे. आपला जो आपली जी असोसिएशन आहे त्या असोसिएशन तर्फे मला वाटतं एक केस बनवून सरकारकडे पाठवणं फार गरजेचं आहे. अशा बऱ्याच छोट्या मोठ्या गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये आता जसं तुम्ही म्हटलं की असं लेटेस्ट सरफायसी ऍक्ट मध्ये सुद्धा म्हणजे अर्बन कोऑपरेटिव्ह बँकांना त्यांनी ते एलिजिबल केलेलं आहे त्याच्यामध्ये. अशा परिस्थितीमध्ये डीआरटी जे मेकॅनिझम आहे आज हे इतकं वीक आहे. कित्येक डीआरटी मध्ये अजूनही लोक अपॉइंटमेंट झालेले नाहीत. केसेस अतिशय पेंडिंग आहेत. हे सगळे विचार सरकारकडून तुम्ही म्हटलं की सरकारकडून काय सपोर्ट पाहिजे तर ही फ्लश आउट केली पाहिजे सिस्टम, लीगल सिस्टम ती क्लिअर केल्याशिवाय हा स्ट्रेस जो नवीन बल्ज होणार आहे, नवीन क्रिएट होणार आहे तो हँडल करणं आपल्याला थोडंसं अवघड जाईल. मी थोडंसं इथं थांबतो कारण बऱ्याचशा गोष्टी बरेचसे प्रश्न तुमच्या मनामध्ये आहेत. मी थोडक्यामध्ये त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेन आणि आपण पुढे जाऊया संजय. खरंच सर तुम्ही आता जे म्हटलात त्याच याच्यावर मला म्हणजे इनफॅक्ट दोघांनाही आत्ता खरं सांगायचं तर आपल्या फायनान्स मिनिस्टर आहेत त्यांनी एक स्पेसिफिक त्यांचा एक स्टेटमेंट आला होता की बँकांनी न घाबरता पुढे जाऊन लेंड करावं आणि त्याचा जास्ती हे करू नये असा तो. आणि त्या ह्याच्यावर हे सर्व जरी असलं तरी ॲज अ फायनान्शियल इन्स्टिट्यूशन या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन विचारात घेऊनच करणं हे श्रेयस्कर आहे हे मला तुमचं पटलं. मला सर आत्ता विचारायचं आहे तुम्हाला असं की आत्ता जे मोरटोरियम ऑन रिपेमेंट ऑफ लोन्स जे आता दिलं गेलेलं आहे याचा ऍक्च्युअली खरं सांगायचं तर अर्बन कोऑपरेटिव्ह बँकांना खरंच फायदा होईल का? तुम्हाला वाटतं का की याचा फायदा होईल? विल दॅट हेल्प यूसीबीज? नाही, नक्कीच फायदा होणार. कारण असं आहे की बॉरोवर कोऑपरेटिव्ह बँकेचा असो की इतर बँकेचा असो आणि फक्त ह्याच्यात एकच आहे की तुम्हाला बॉरोवरचं जर काम सुरू असेल, तुम्ही बघितलं असेल की स्टेट बँक ऑफ इंडिया किंवा बऱ्याच बँकांनी डिक्लेअर केलं आहे की आमच्याकडे 40-50% लोकांनी मॉरिटोरियम घेतलेलं आहे, बाकी लोकांनी नाही घेतलेलं आहे. पण त्याच्यात काय त्यांचे रिटेल बॉरोर्स भरपूर आहेत. आपल्या कोऑपरेटिव्ह सेक्टरमध्ये आपलं रिटेल लेंडिंग एवढं नाही आहे जेवढं इतर बँकांमध्ये आहे. या विषयावर मी नंतर बोलेन की जरा थोडंसं आपलं एक्सपोजर स्क्यूड आहे. पण जिथे जिथे तुम्ही EMI पेमेंट दिलेले आहेत, जर EMI च्या न येण्यामुळे जर अकाउंट NPA होत असेल आणि जर त्या बिझनेसला खरोखर कोविडचा इम्पॅक्ट झाला असेल तर मॉरिटोरियम द्यायला काहीच हरकत नाही आहे. मॉरिटोरियम देण्याचे 2 फायदे आहेत की तुम्ही सर्व्हायव्हल करता त्यांना मदत करता आहात. तुम्हाला रिझर्व्ह बँकेने सूट दिलेली आहे
की तुम्ही या पिरियडमध्ये NPA करायची गरज नाही, म्हणजे तुम्ही त्यांना एक्सटेंडेड पिरियड देत आहात की तुम्ही रिवाईव्ह करा आणि हे परत जे आहे फ्युचर इन्स्टॉलमेंट्समध्ये, तर त्याच्यात तुम्ही टोटल पिरियड एक्सटेंड करू शकता किंवा EMIs मध्ये मर्ज करू शकता, जे काही शक्य आहे. तर मला असं वाटतं की कॉपरेटिव्ह बँकांनी हा नक्कीच याचा लाभ घ्यावा आणि आता 3 महिने तर निघालेले आहेत, काहींनी घेतलंही असेल आणि जर नसेल घेतलं तर अजूनही अकाउंटला NPA होऊ देण्यापेक्षा त्यांना जर हा फायदा मॉनिटरिंगचा देण्यात आला तर मला वाटतं जास्त योग्य. खरंच सर, मला एक असं विचारायचं होतं की सगळ्या अर्बन कोऑपरेटिव्ह बँकांचा एक असं फिलिंग आहे की फंडेड इंटरेस्ट टर्म लोन FITL जे आहे इज अ डेड एंड, हम्म. आणि दे फील दॅट इट विल क्रश UCBs विथ ॲडिशनल प्रोव्हिजनिंग. नाही, आता फंडेड इंटरेस्ट टर्म लोन याचा उगम कुठून होतोय, तर जी रिपेइंग कॅपॅसिटी जी आहे बारोवरची, करेक्ट. ही रिपेइंग कॅपॅसिटी जी आहे बारोवरची सस्टेनेबिलिटी ज्याला आपण म्हणतो, की व्हॉट इज द सस्टेनेबल डेट. आज सस्टेनेबल डेट आणि बँकरला हे खूप गरजेचं आहे की सस्टेनेबल डेट हे जाणून घेणं. सस्टेनेबल डेट म्हणजे काय, की त्याचा एक्झिस्टिंग जो कॅश फ्लो आहे, त्याचे एक्झिस्टिंग जे इन्कम्स आहेत, त्या इन्कम मध्ये, त्या कॅश फ्लो मध्ये ही इज इन अ पोझिशन टू रिपे दी लोन ॲब्लिगेशन्स इन्क्लुडिंग इंटरेस्ट. बरोबर. बरोबर आहे. आता आपण जो मॉरेटोरियमचा विषय आता डिस्कस केला, की मॉरेटोरियम सुद्धा ह्याच्यातूनच कल्पना आली होती की आज जर सगळ्यांचे कॅश फ्लो जर ठप्प झालेले आहेत, म्हणजे बिझनेस बंद आहे, टाळा आहे बिझनेसला, म्हणजे बिझनेस स्लो डाऊन नाहीये, इट्स अ क्लोज डाऊन. आणि अशा ह्याच्यामध्ये वेन कॅश फ्लो अक्षरशः बंद आहे, ड्राय आउट, दुसऱ्या बाजूला आमचे सगळे फिक्स्ड एक्सपेंडिचर्स आहेत हे चालूच आहेत, आणि ते कशातून जात आहेत, ते एक्झिस्टिंग जे लिक्विड फंड्स आहेत त्याच्यातून जातात. म्हणजे माझी लिक्विडिटी सुद्धा संपून गेली त्याच्यामध्ये ह्या गेल्या 3 महिन्यामध्ये. अशा परिस्थितीमध्ये जर मला इंटरेस्ट पेमेंट जर करायचं असेल तर माझी ॲबिलिटी नाहीये, आणि ते जर मी पेमेंट नाही केलं तर कदाचित अकाउंट हा NPA होणार, डिफॉल्ट होणार. आणि आपला सगळ्यात महत्वाचा आज एम हे पाहिजे आहे सगळ्यांचं, म्हणजे बँकांचं, तुमच्या रेग्युलेटरचं आणि आपल्या सरकारचं सुद्धा, सगळ्यांचं एम आज हेच पाहिजे आहे की शक्यतो अकाउंटला NPA न होऊ देणं. कारण अकाउंट NPA झाला रे झाला की आपण त्याला हॉट पोटॅटो सारखे असे टाकून देतो, आणि सगळे बँकर त्याला अनटचेबल सारखे असे घाबरून जातात NPA झाल्याबरोबर, आणि तो अक्षरशः डेथ नेलवरती जातो. आज आपल्या इकॉनॉमीला हे शक्य नाहीये की नवीन इन्क्रिमेंटल NPA, ना तर इकॉनॉमीला ना तर आपल्या बँकिंग क्षेत्राला. अशामध्ये आपण फंडेड इंटरेस्ट टर्म लोन कशासाठी म्हणतो की फंडेड इंटरेस्ट टर्म लोन देऊ, त्याला थोडीशी एक सवलत मिळते की ठीक आहे, हे ऍटलिस्ट तुम्ही नंतर पेमेंट करा. आता याच्यामध्ये UCB वरती 2 परिणाम होतात. एक तर इंटरेस्ट अर्निंग कमी होतं, कारण लगेच इंटरेस्ट येत नाही आपल्याकडे. आजकाल इंटरेस्ट बुक केल्याशिवाय आपण प्रॉफिटेबिलिटी मध्ये घेऊ शकत नाही, रादर रिकव्हर केल्याशिवाय. तर त्याच्यामुळं आपली रिकव्हरी न झाल्यामुळं आपल्याला तेवढा इन्कम कमी होतो. दुसऱ्या बाजूला रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया जर म्हणत असेल की त्याची प्रोव्हिजन करा, कारण काय की कोणतेही रिसिवेबल जर फ्युचरिस्टिक असेल तर अनसर्टन्टी निर्माण होते, आणि ती अनसर्टन्टी थोडीशी प्लग करण्यासाठी किंवा त्याला आपण रिस्क मेजर्स जे असतात त्याच्यासाठी जर त्यांनी 10% प्रोव्हिजन जर सांगितलं असेल तर रेग्युलेटरच्या दृष्टीने सुद्धा ते मला वाटतं बरोबर आहे. पण मला असं म्हणायचं की FITL हे जर एक सर्व्हायवल किट म्हणून जर येत असेल तर आपल्याला ते देणं फार गरजेचं आहे. कारण जर आपला कस्टमर जर वाचला तर आपली परिस्थिती व्यवस्थित राहील, आणि आपले जे पैसे आहेत, तंकरे साहेबांनी जसं सांगितलं की एक्झिस्टिंग एक्सपोजर सुद्धा जर धोक्यात येत असेल तर त्याचा मारा आपल्या बँकेला जास्त पडणार. त्याच्यामुळं आपल्याला इन्कम जो होणार तो कदाचित थोडासा डिफर होईल, हरकत नाही. आणि प्रोव्हिजन म्हणजे तुमच्या बँकेमधून पैसे तुमच्या बॅलन्स शीटमधून बाहेर गेलेले नाहीयेत. प्रोव्हिजन इज ऑलवेज स्ट्रेंथनिंग युअर रिझर्व्ह, करेक्ट, व्हेरी करेक्ट. रिझर्व्ह पोर्शन. तर त्याच्यामुळं अपॅरंटली असं वाटतं की आम्हाला हा त्रास होतोय, परंतु इनडायरेक्टली जर तुम्ही बघितलं तर इट इज स्ट्रेंथनिंग युअर बॅलन्स शीट. तुमची रिस्क मिटिगेशन होते त्याच्यामध्ये, आणि पुढे जाऊन तुमच्या कस्टमरला सपोर्ट झाल्यामुळं तो जर त्याच्यामधून सर्व्हाइव्ह झाला, त्याचा बिझनेस जर रिवाईव्ह झाला, तर हा सगळा इंटरेस्ट तुम्ही नंतर रिकव्हर करणारच आहात. सर, याला जोडून मला एक पुढे असं संजय मला ऍड करायचं आहे. खरं जे म्हणाले की IBA कडनं ऑलरेडी रिझर्व्ह बँकेत ही मागणी सुरू आहे की असलेला NPA न मानता त्यांना
स्टँडर्ड असेट ठेवावा जेणेकरून आपल्याला प्रोव्हिजनिंगची गरज पडणार नाही. आणि त्याच्यामुळे जर झालं तर कॉपरेटिव्ह सेक्टरने पण अशीच मागणी रिझर्व्ह बँकेला टाकावी की जिथे जिथे रिस्ट्रक्चरिंगची गरज आहे आणि FITL करायची गरज आहे तिथे आम्हाला अकाउंटला स्टँडर्ड ठेवून विनाकारण प्रोव्हिजन करण्याकरता किंवा आम्हाला प्रोव्हिजन करण्यापासून सूट द्यावी, म्हणजे आम्हाला हे रिवायवल जास्ती चांगलं करता येईल. आय थिंक माय व्हिडिओ इज लॉस्ट. ओके, माझा व्हिडिओ चेक कर, मला व्हिडिओ इज लॉस्ट का? हो मी करतोय ते. दिनेश जरा बघून घ्या व्हिडिओचं सरांचं. सर याला जोडून मला एक असं विचारायचं आहे, म्हणजे थोडासा हा बँकांच्या दृष्टीने असं नाही वाटत का की फायनान्शियली साऊंड अँड वेल मॅनेज FSWM नॉर्म्स जे आहेत हे काही काळासाठी थोडंसं जरा ॲडव्हान्समध्ये ठेवलं पाहिजे असं वाटतं तुम्हाला? कारण ही ओव्हरऑल सिच्युएशन जसं मगाशी खरात सर म्हणले ही अभूतपूर्व सिच्युएशन आहे, याच्या आधी न भूतो न भविष्यात अशीच, त्याच्यामध्ये बँकांसाठी म्हणून असं वाटतं का तुम्हाला? नाही, मला तरी असं वाटतं की असं करू नये. कारण असं आहे की असं केल्यानंतर आपल्याला फायनान्शियल साऊंडनेस करता जे आपण प्रयत्न करत आहोत त्या प्रयत्नांमध्ये नक्की कमी होईल. कारण काय होतं की जेव्हा अशी सूट देण्यात येते त्याच्यापेक्षा फायनान्शियल साऊंडनेस इम्पॅक्ट न होण्याकरता जे प्रोव्हिजन्स आहेत की आता फायनान्शियल साऊंड म्हणजे काय, जर तुमचे NPA नाही झाले, प्रोव्हिजन नाही करावं लागलं तर तुम्ही फायनान्शियली साऊंड राहाल. तर त्याच्यामुळे तुम्हाला पण हे जे प्रोव्हिजन्स आहेत याला डायल्यूट करणं हे इट इज इन्व्हायटिंग अ प्रॉब्लेम फॉर द सेक्टर. कारण आय एम सॉरी टू से, तुम्ही जर कॉपरेटिव्ह सेक्टरमध्ये बघाल तर मागच्या 10 वर्षात जवळपास 375 अर्बन कॉपरेटिव्ह बँका बंद झालेल्या आहेत. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की कुठलेही जे गव्हर्नन्स नॉर्म्स आहेत त्याच्यात डायल्युशन होऊ नये. पण माझं जर स्ट्रेंथ ऑफ माय बँक इज गेटिंग इम्पॅक्टेड बिकॉज आय एम डुईंग FITL, then yes, I should be given the benefit that I should not provide for FITL. I think that sounds better than diluting the norms of the soundness. ओके सर, ह्याला जोडून आणि तुम्हालाच मला असं विचारायचं आहे की अशी एक परसेप्शन आहे पर्टिक्युलरली अर्बन कोऑपरेटिव्ह बँकांमध्ये की RBI हे या बँकांना कॉर्नर करतं किंवा असं म्हणता येईल की हाय हँडेडनेसनी स्टँड घेतं किंवा वागतं. त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन या सगळ्यांकडे बदललेला आहे आणि तो बऱ्याच वेळेला वेगवेगळ्या प्रकारे मग काही त्याच्यासाठी हे असतील ते येतात. तुमचं ह्याच्याबद्दल हे खरं आहे का, हे परसेप्शन योग्य आहे का, किंवा जर हे नसेल तर ऍक्च्युली बँकांनी ते कसं बघितलं पाहिजे, त्यांच्याकडनं कुठे ते अंडरस्टँड करण्यामध्ये हे होतंय? व्हॉट इज युअर टेक ऑन दिस? मला जाणून घ्यायला याच्यावर, कारण मी स्वतः गांधी कमिटीचा मेंबर होतो आणि आजच्या तारखेला जे काही आम्ही कॉपरेटिव्ह बँकेचा अभ्यास केलेला आहे त्याच्यात आणि आत्ता आपण जे काही डिस्कस केलेलं आहे मागचे अर्धा पाऊण तास, आपण काय रिकमेंड करतो आहे की कॉपरेटिव्ह बँकांनी प्रोफेशनल व्हायला हवं. कारण जर कॉम्पिटिशनमध्ये तुम्हाला सस्टेन करायचं असेल तर तुम्हाला तुमची कॅपेबिलिटी वाढवावी लागेल, वेदर इट इज अ ह्युमन कॅपेबिलिटी, वेदर इट इज अ टेक्नॉलॉजिकल कॅपेबिलिटी, वेदर इट इज अ प्रोडक्ट कॅपेबिलिटी. आणि म्हणून प्रोडक्टिव्हिटी, प्रॉफिटेबिलिटी आणि साऊंडनेस या 3 विषयावर जर कॉपरेटिव्ह बँकांनी लक्ष नाही दिलं तर सर्व्हायव्हल इटसेल्फ विल बी चॅलेंजिंग. कारण आजच्या तारखेला कॉपरेटिव्ह बँकेचं सर्व्हायव्हल पूर्वीसारखं ॲश्युअर्ड सर्व्हायव्हल नव्हतं. पूर्वी ॲश्युअर्ड सर्व्हायव्हल होतं, ठीक आहे आम्ही या पर्टिक्युलर कामाकरता करतो आहोत, निश मार्केट आहे. पण मला असं वाटतं की हे जे काही रिझर्व्ह बँकेकडनं नवे नियम येतात आहे बँक बोर्ड ऑफ मॅनेजमेंट बद्दल, हे काही आत्ताचे नवे नाही आहे. हे जगदीश कपूर कमिटी पासून जिथे प्रोफेशनलिझम शुड कम इन द कॉपरेटिव्ह सेक्टर, मालेगाव कमिटी इन 2010, गांधी कमिटी इन 2015 आणि अल्टिमेटली 2018-19 मध्ये या सगळ्यावर हे आलं. आणि मला तुम्हा सगळ्यांना एक आर्टिकल वाचायची अशी एक हे अनास्करांनी एक आर्टिकल लिहिलेलं आहे, अष्टबधानी संचालक मंडळ. आणि जेव्हा मी या विषयावर बोललो एकदा कुठेतरी एका चर्चेत की आपल्यावर आता BOMचा बॉम्ब आलेला आहे, तेव्हा मी त्यांना
प्रूव्ह केलं की BOM हे कसं सुरक्षा कवच आहे. जर ह्याचं तुम्हाला जर हे सगळे डेव्हलपमेंट करायचे आहेत, तुम्ही जे काही तुमच्या प्रेझेंटेशन मध्ये सांगितलंय त्या प्रेझेंटेशन प्रमाणे जर ही मला कॅपेबिलिटी डेव्हलप करायची असेल तर माझ्याजवळ माणसं हवेत, मला तशी कॅपेबिलिटी डेव्हलप करायला तयार आहे. आणि म्हणून हे सगळे जे आहे गव्हर्नन्स इश्यू वर रिझर्व्ह बँकेची अपेक्षा आहे. आणि रिझर्व्ह बँकेने म्हणूनच हे अप्रिशिएट केलं की तुम्ही कॉम्पिट करा. आज मला सांगा, आज जर तुमच्याजवळ टेक्नॉलॉजी सॉल्युशन्स नाही आहे तर तुमच्याकडे विच अकाउंट होल्डर विल बी देअर. जनधन मध्ये प्रत्येक बॉरोअरला हे माहिती आहे की मला मोबाईल बँकिंगची सोय आहे, मला डेबिट कार्डची सोय आहे, मला नेट बँकिंगची सोय आहे, मला ऑनलाईन लोन ऍप्लिकेशनची सोय आहे. आणि ही सर सोय सगळ्यांना आहे, तर माझ्याकडे कोण येईल? व्हाय आय एम गोइंग टू बी प्रेफर्ड बँक. प्रत्येक कॉपरेटिव्ह बँकेनी याच्यावर एक विवेचना करणं फार आवश्यक आहे. आणि स्वतःला त्या प्रेफर्ड बँकमध्ये ठेवण्याकरता किंवा एक्झिस्टिंग कस्टमरला रिटेन करण्याकरता मला माझी कॅपेबिलिटी कशी इम्प्रूव्ह करायची ह्याच्यावर विचार करणं आवश्यक आहे. आणि म्हणून बोर्ड ऑफ मॅनेजमेंट सारखी जी एक इन्स्टिट्यूशन सपोर्ट जो रिकमेंड करण्यात आलेला आहे त्याच्यावर विचार करणं आवश्यक आहे. त्याच्यावर काही विषय प्रश्न असतील तर मी पुढे उत्तर द्यायला तयार आहे. काही हरकत नाही सर, ते मी घेतो मी. खरंच सर आत्ता सर जे म्हणले टांगसाळे सर, त्यालाच धरून मला एक असं म्हणायचं आहे की खरंच आहे, आत्ता एक्झिस्टिंग कस्टमर रिटेन करणं हे फार महत्वाचं आहे. म्हणजे मला असं म्हणायचं आहे की ग्रोथ जर असं बघायला गेलं तर इट विल बी अ डिस्टन्स ड्रीम असं म्हणता येईल सध्याच्या पर्टिक्युलरली आत्ताच्या काळात येतं. तर हा जो एक्झिस्टिंग कस्टमर आहे त्याला रिटेन करण्यासाठी ऍक्च्युली युसीबीनी काय म्हणजे यातल्या काही उत्तर तुम्ही दिलं की एक्झिस्टिंग लोनसाठी काय करायला पाहिजे वगैरे, परंतु त्या व्यतिरिक्त तुम्हाला असं काही वाटतं का की एक स्पेसिफिक ही मेजर्स घेतली पाहिजे टू रिटेनिंग द एक्झिस्टिंग बिझनेस, एक्झिस्टिंग कस्टमर्स, असं काही तुम्हाला वाटतं का खरंच सर? संजय, मला माझ्या सगळ्या बँकर मित्रांना एक सांगू इच्छितो की आता मी जसं पहिल्यांदा म्हटलं की हे आपलं रिसेट बटन दाबलं गेलेलं आहे. त्याच्यामुळे आपल्या जुन्या ज्या स्ट्रॅटेजीज असतील, जुने जे आपले काही पॉलिसीज असतील, जुने जे आपले काही बिझनेस प्लॅन्स असतील, त्याच्यामध्ये पूर्णपणे आपल्याला रिलुक करायला लागणार आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे की बाबा हा प्लॅन पूर्वी जो होता तो प्लॅन असा चालेल का? ह्याचं कारण काय? कारण गेल्या 3 महिन्यामध्ये ह्या लॉकडाऊन मध्ये सगळ्यात महत्वाचं आपण सगळेजण जर काही शिकलो असेल ना अगदी थोडक्यामध्ये, तर व्हॉट इज इसेन्शियल अँड व्हॉट इज नॉन इसेन्शियल. या लॉकडाऊनच्या चक्करमध्ये की इसेन्शियल म्हणजे काय, की इसेन्शियल आपल्या जीवनासाठी इसेन्शियल काय आहे आणि नॉन इसेन्शियल काय आहे. ह्याच्यामध्ये पुढे जाऊन हे जर एक्सटेंड केलं आपण बिझनेसेसला, तर आज कोणते बिझनेसेस चालणार आहेत? तर जे बिझनेसेस हे ह्युमन लाईफसाठी इसेन्शियल सर्व्हिसेस देतील, गुड सप्लाय करतील, ते बिझनेसेस व्यवस्थितपणे चालणार आहेत. ज्या बिझनेसेसमध्ये तुम्हाला डिस्क्रिशनरी स्पेंडिंग आहे, म्हणजे हे घेऊ का नको ह्याचा मी विचार करू शकतो, लक्झरी गुड्स असतील काय असतील, तर असे जे सेक्टर्स आहेत हे सेक्टर्स आपल्याला आयडेंटिफाय करणं फार गरजेचं आहे. आणि त्याच्यामुळं आपल्या कस्टमर्समध्ये सेगमेंटेशन करणं हे वेगळं सेगमेंटेशन आपल्याला ह्या वेळेला करायला लागणार आहे. असं सेगमेंटेशन की कोणते कस्टमर्स असे आहेत की ज्यांचा रिवायवल क्विक आहे एकदम. म्हणजे जशी लॉकडाऊन उठलं म्हणजे रिओपनिंग सुरू झालं की आपले कस्टमर्स 100% त्यांचा रिवायवल पुढच्या 3 महिन्यामध्ये होणार आहे. ठीक आहे, त्यांना बाजूला करा, त्यांच्याकडे वेगळ्या पद्धतीने फोकस, त्यांचं सर्वायवल आणि रिवायवल हा मंत्र सगळ्यांनाच आहे, बरोबर आहे. पण शॉर्ट टर्म मध्ये जे रिवाईव्ह होतील त्यांचं सेगमेंटेशन वेगळं केलं पाहिजे. ज्यांना कमीत कमी 3 ते 6 महिने लागतील, 8 महिने लागतील. अगदी उदाहरण द्यायचं म्हटलं तर आपल्याकडे बऱ्याच जणांना आपण रेस्टॉरंटला वगैरे दिला असेल किंवा तुमच्या रोड साईड तुमच्या इटरीजला तुम्ही फायनान्स केला असेल. बऱ्याचशा स्कीम्स अशा आपल्याकडे असतात की त्याच्यामध्ये असेल. तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की रेस्टॉरंट जे आहेत आज ज्या पद्धतीने त्यांचे प्रॉब्लेम्स आहेत, मला असं वाटतं की सगळ्यात लडखडणारा बिझनेस आहे हा रेस्टॉरंटचा. मग याला जर 3 ते 6 महिने लागणार असतील किंवा 6 ते 8 महिने लागणार जर असतील तर त्याला आपली पद्धत वेगळी असेल. काही लक्झरियस सेगमेंटमध्ये आपले कस्टमर्स ऑपरेट करत असतील, जेम्स अँड ज्वेलरीमध्ये ऑपरेट करत असतील किंवा लक्झरियस स्पामध्ये तुमच्या त्या मोठमोठ्या 5 स्टार हॉटेलला तुम्ही कुठं कन्सॉर्टियममध्ये एक्सपोजर घेतला असेल, तर असे एक्सपोजर्स आयडेंटिफाय करणं आणि त्याला वेगळ्या पद्धतीने ॲड्रेस करणं हे फार गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर आपण एक सगळ्यात लक्षात घेतलं पाहिजे की एक तर
कस्टमर रिटेन्शन अतिशय गरजेचं आहे आजच्या परिस्थितीमध्ये. आणि वेन आय एम टॉकिंग कस्टमर रिटेन्शन, हे ऍसेट साईड आणि लायबिलिटी साईड दोन्हीकडे. आज थोडंसं अर्बन कोऑपरेटिव्ह मध्ये लायबिलिटी साईडला लोकांमध्ये थोडीशी एक भीती असते. सरकारचं आपण आभार मानले पाहिजेत की त्यांनी ते DICGCचा क्लेम जो आहे 1 लाखाचा तो आता 5 लाख केला, त्याच्यामुळे थोडीशी लोकांमध्ये कॉन्फिडन्स लेवल थोडीशी आणखीन वाढली. पण अदरवाईज लायबिलिटी साईडला लक्ष देणं, आणि तुम्ही संजय तुम्ही बघितलं असेल की आपल्याकडे आत्ताच एक मोठी प्रायव्हेट सेक्टर बँक जी आहे ती प्रॉब्लेम मध्ये आली. ती निव्वळ त्यांचं लायबिलिटी साईडला लक्ष थोडंसं हटलं होतं आणि त्याचा परिणाम असेट लायबिलिटी मॅनेज मिसमॅच मध्ये झाला आणि आज ती बँक रिस्ट्रक्चरिंगच्या जाच्यात आली. अशा परिस्थितीमध्ये आपल्याला आपला बिझनेस स्वतःचा समजून घेणं, त्याचं व्यवस्थित सेगमेंटेशन करणं, त्याचे व्यवस्थित आपले बिझनेस प्लॅन तयार करणं की कोणाला आपण सपोर्ट करायचा. तांसाळे साहेबांनी जर सांगितलं जसं की नवीन एंट्री सुद्धा तुम्हाला देताना ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घ्यायला लागतील. फार केअरफुली नवीन एक्सपोजर घ्यायला लागतील. साधारणतः असं बघितलं जातं अर्बन कोऑपरेटिव्ह सेक्टरमध्ये की थोडंसं प्रोफेशनलिझम जो असतो डिसिजन मेकिंग मध्ये तो थोडासा कमी असतो, आणि त्यासाठी रेग्युलेटर सुद्धा प्रयत्न करतात की कसं प्रोफेशनलिझम इंट्रोड्यूस करायला लागेल. आपल्याला हे बघायला लागेल की आपण जो काही डिसिजन घेतो, जो काही नवीन कस्टमर आणतो, वेदर इट इज अ डिपॉझिट कस्टमर ऑर ऍडव्हान्सेस कस्टमर, प्रत्येक कस्टमर हा आपल्याला फायदेशीरच झाला पाहिजे. आणि त्यासाठी कस्टमर लेवलला जी काही आपल्याला त्याची प्रॉफिटेबिलिटी काढायला लागेल, जसं आपण युनिट लेवलला म्हणतो, परिस्थिती आज बिकट असल्यामुळं कस्टमर लेवलला हा कस्टमर माझ्या ऑर्गनायझेशनला, माझ्या बँकेला कितपत प्रॉफिटेबल आहे याच्यापासून मला काय, ह्या प्रत्येक ह्याच्यावरती आपल्याला लक्ष द्यायला लागेल. इमोशनली किंवा कोणाच्या इन्फ्लुएन्शियल डिसिजन्स वगैरे घेण्याचा हा पिरियड नाहीये, ऍटलीस्ट फॉर नेक्स्ट 2 इयर्स. संजय, मला थोडंसं सांगायचं, जसं खरंच म्हणाले की कस्टमर रिटेन्शन म्हणजे नुसतं बॉरोवर नाही, पण लायबिलिटीज म्हणजे डिपॉझिटरकडे लक्ष देणं फार आवश्यक आहे. कारण डिपॉझिट्स हे आपलं वर्किंग कॅपिटल आहे, आपलं भांडवल आहे. आणि जेव्हा आपण डिपॉझिटरची आज अपेक्षा बघतो, तर डिपॉझिटर्सची अपेक्षा नुसतं व्याज नाही आहे. पूर्वी कसं होतं, कोऑपरेटिव्ह बँक 2-3% जास्ती द्यायचे व्याज डिपॉझिटर्सला, तर बरेच डिपॉझिटर आपोआप कोऑपरेटिव्ह बँकेकडे जायचे. म्हणजे दॅट वॉज द प्लस ऑफ कोऑपरेटिव्ह बँक इन गुड ओल्ड डेज. आजच्या तारखेला मला व्याज मिळेल की नाही ह्याच्यापेक्षा माझं डिपॉझिट सिक्युर्ड आहे की नाही फार इम्पॉर्टंट गोष्ट आहे. आणि त्याच्यामुळे जसं यांनी सांगितलं की जरी 5 लाखाचे DICGC क्रेडिट इन्शुरन्स झालेला आहे, पण मला पैसे आज हवे आहेत. क्रेडिट इन्शुरन्सचे पैसे केव्हा मिळतील, बँक लिक्विडेशनमध्ये गेल्यानंतर, तोपर्यंत काही मिळत नाही. तर त्याच्यामुळे तुम्हाला डिपॉझिटरला रिटेन करण्याकरताही काय करायला हवं इथे लक्ष देणं फार आवश्यक आहे. आणि ह्याच्यात परत तुमचा टेक्नॉलॉजी, परत तुमच्या व्हेरियस प्रोडक्ट्स, आज नुसतं डिपॉझिट्स नाही, आज 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 तुमच्या प्रत्येक डिपॉझिटरला इन्शुरन्स प्रोडक्ट्स लागतात, वेल्थ मॅनेजमेंट प्रोडक्ट्स लागतात. तर आपण हे सगळं, आणि कोऑपरेटिव्ह बँकांना अलाउड आहे सगळं करणं, तर ह्याच्यात आपण काय करतो आहोत किंवा करू शकतो इथे लक्ष देणं थोडं आवश्यक आहे. टंचाळे सर, एक प्रश्न आलाय, बँकेचे डायरेक्टर आहेत वाळुंजकर सर, त्यांनी विचारलाय की कॅन RBI मेक अ रूल बेस फॉर सिलेक्टिंग डायरेक्टर्स ऑफ UCBs टू एलिमिनेट बोर्ड ऑफ मॅनेजमेंट? मला वाटतं रूलची अजिबात गरज नाही आहे. बोर्ड ऑफ मॅनेजमेंट हा एक फार मोठा सपोर्ट आहे. आणि डायरेक्टर साहेब 50% बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे मेंबर हे तुमच्या बोर्डातले असतात. तर सगळ्यात पहिले तुम्ही तुमच्या बोर्डाची कॅपॅसिटी नक्कीच चांगली करा, कारण 50% मेंबर तुमचेच जाणार आहेत. पण आता प्रत्येक बोर्डात तुमच्याजवळ टेक्निकली क्वालिफाईड टेक्नॉलॉजीचा माणूस आहे का, तुमच्याकडे क्रेडिटचा माणूस आहे का, तुमच्याकडे HR चा माणूस आहे का, मार्केटिंगचा माणूस आहे. तर रूल बेस्ड गोष्टीत तुम्हाला BOM मध्ये सिलेक्शन तुम्हालाच करायचं आहे. काही तुम्हाला बाहेरून कोणी थोडे माणूस देणार आहे. माणूस तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. 50% BOMचे मेंबर तुमचे राहणार आहेत. आणि बोर्डाला हक्क आहे की BOMच्या कुठल्याही निर्णयाला तुम्ही डिक्लाइन करू शकता. फक्त तुम्हाला त्याचं कारण द्यायचं आहे की का तुम्हाला असं करायचं. त्याच्यामुळे बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचा हा विनाकारण जो आपण एक प्रेशर घेतलेला, हवा घेतलेला आहे, हा माझ्या मते तरी कोऑपरेटिव्ह सेक्टरने याला वेलकम करावं की याच्यातून मी काय फायदा घेऊ शकतो. जर असं झालं तर तुम्हाला फार, आज तुम्ही तुमच्या कोऑपरेटिव्ह सेक्टरचं म्हणता, काल तुम्ही पेपरमध्ये वाचलं असेल
रिझर्व्ह बँकेने डॉक्युमेंट काढलेलं आहे की पब्लिक सेक्टर बँकांमध्ये गव्हर्नन्स कसं चेंज करता येईल, बरोबर. कसं कॉर्पोरेट बोर्ड ऑफ डायरेक्टर्सला म्हणजे रिकॉन्स्टिट्यूट करता येईल. पीजे नायक कमिटीने 2014 मध्ये केलं. प्रायव्हेट सेक्टर बँकांमध्ये रिझर्व्ह बँक गायडन्स देते आहे. अहो, जर कॉपरेटिव्ह बँक, जर पब्लिक सेक्टर आणि प्रायव्हेट सेक्टरमध्ये आज याची गरज पडते आहे, तर कॉपरेटिव्ह सेक्टरने हे म्हणणं की याची आम्हाला गरज नाही, मला तरी ते थोडंसं मान्य होत नाही आहे. आणि माझं निवेदन असं आहे, या गोष्टीला आपण जर पॉझिटिव्ह बघितलं, याच्यातून आपण काय फायदे घेऊ शकतो, माझ्या मते नुकसान 0 आहे हे मी लिहून देऊ शकतो. ओके सर, जळगाव पीपल बँकेचे सीईओ आहेत माझा व्हिडिओ ऑन करणार आहे मी, दिसतोय का लोकांना? नाही दिसत नाही, आहे. नाही. तुम्ही तुमचं ते वरती बटन तर बटन सर याच्याकरता on. संजय सर, बटन on. रिस्पॉन्सिबल आहे. सर मी बटन ऑन ठेवलेलं आहे. तू त्याला तुझ्या पिंटोला विचार काय प्रॉब्लेम आहे. दिनेश जरा ते बघा जरा ताबडतोब सर. डिस्कनेक्ट करून रिकनेक्ट करा. सर डिस्कनेक्ट करून तुम्ही डिस्कनेक्ट करून रिकनेक्ट करा. अच्छा, मग त्याच्यात 3 मिनिटं जातील. तुम्ही बरं. तोपर्यंत खऱ्यातला प्रश्न विचारा. काही हरकत नाही. किंवा आय डोंट माइंड, लेट अस कंटिन्यू लाईक दॅट. उगाच कशाला वेळ घालवायचा. बर सर, खरंच सर मला एक असं विचारायचं होतं की आता रिसेंटली इनफॅक्ट मगाशी आपण तुम्ही थोडासा त्याला टच पण केलात, पर्टिक्युलरली सरफेसीला. तर मला म्हणजे या सहकारी बँका आहेत ह्यांनी याचा कसा फायदा घेतला पाहिजे? हा सुप्रीम कोर्टाचा जो डिसिजन आला आहे ऍप्लिकेशन ऑफ सेक्युरिटायझेशन ऍक्ट, ह्याचा त्यांनी कसा फायदा घेतला पाहिजे? आणि दुसरं मला असं विचारायचं आहे त्याला की एनपीए असा काही मार्ग आहे का किंवा काय की त्याच्यामुळे एनपीए हे कंट्रोल करू शकतील या बँका? हा मला एक स्पेसिफिक एक तुम्हाला विचारायचं होतं. नाही, मी सरफायसी बद्दल बोलतो. सरफायसी एनपीए रिकव्हरीसाठी सरफायसी हे जास्त उपयोगी आहे. एनपीए अवॉइड करण्यासाठी आपण दुसऱ्या गोष्टी बोलू त्याच्यामध्ये, करेक्ट आपण कसे वाचवू शकतो. बरोबर. सरफायसी माझ्या मते हे अतिशय चांगली लिगल सिस्टम आपल्या देशामध्ये एक आलेली होती आणि अजूनही ती अस्तित्व आहे. कारण ह्या सिस्टम मध्ये जर तुम्ही बघितलं, सगळ्यात चांगला फायदा जर या सरफायसीचा जर काय असेल तर ही टाइम बाउंड सिस्टम होती. टाइम बाउंड याच्यामध्ये म्हणजे जसं अकाउंट तुमचा एनपीए झाला की किती दिवसामध्ये त्याला नोटीस पाठवायची, सगळ्या नोटिसेस त्या वेगवेगळ्या सेक्शन्स खाली कशा नोटिसेस द्यायच्या, कसं सिम्बॉलिक पोझिशन घ्यायचं, कसं फिजिकल पोझिशन घ्यायचं, कसे त्याचे म्हणजे तुम्ही ऍसेट्स वगैरे विकून ते कसे पैसे घेऊ शकता, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये व्यवस्थित नमूद केल्या असल्यामुळं काय होतं की ही सिस्टम जी आहे ना ती ऑटो ड्रिव्हन असल्यासारखी. एकदा तुम्ही सरफायसी मध्ये घुसला की ऑटोमॅटिकली त्याचं जर तुम्ही टाइम शेड्यूल व्यवस्थित मेंटेन केलं तर मला वाटतं हे रिझॉल्युशन ह्याचे खूप लवकर मिळू शकतात. दुसरं काय की तुम्ही ज्यावेळेला पोझिशन्स वगैरे घेता त्यावेळेला आपल्याला खूप मोठं प्रोटेक्शन मिळतं. आता सुरुवातीच्या काळामध्ये आपण बऱ्याचदा बघितलं की इव्हन तुमचे डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट्स वगैरे हे तुमचे परमिशन्स वगैरे द्यायचे नाहीत त्या पोझिशनला वगैरे, पण त्या सगळ्या गोष्टी गेल्या आता. म्हणजे आता जर कोऑपरेटिव्ह बँकेला ते जर करायचं असेल तर सरफायसी ही अतिशय व्यवस्थित सेट झालेली आपल्याकडे सिस्टम आहे. त्यासाठी त्यांना इंटरनल थोडंसं लिगल सिस्टम, तुमची जर लिगल डिपार्टमेंट वगैरे जर असतील तर त्यांना थोडंसं ट्रेनिंग देऊन त्यांना स्ट्रेंथन करायला लागेल. आणि एक टाइम जसं मी म्हटलं की त्याची ड्यू डेट डायरी जर मेंटेन केली प्रत्येक अकाउंटची, आणि ब्रांच लेवलला प्लस तुम्ही बॅकअप लेवलला कॉर्पोरेट ऑफिस असेल किंवा तुमचं कंट्रोलिंग ऑफिस असेल, ह्या कंट्रोलिंग ऑफिसमध्ये सुद्धा जर ती ड्यू डेट अकाउंट वाईज मेंटेन केली की कधी अकाउंट एनपी झाला, कधी पहिली नोटीस दिली, कधी दुसरी नोटीस दिली, कधी सिम्बॉलिक पोझिशन घेतलं, कधी तुमची ती ऑप्शनची नोटीस काढली, ह्या सगळ्या जर आपण मॉनिटर केल्या तर खूप लवकर त्याचे रिझोल्युशन्स होतात, खूप लवकर रिकव्हरी मिळू शकते. आणि म्हणून ह्या आपल्या कोऑपरेटिव्ह बँकांना त्याचा खूप मोठा फायदा होईल रिकव्हरीसाठी सरफारी. आणि हे खूप चांगलं खरं असं एक हे डिसिजन आलेलं आहे सुप्रीम कोर्टाचा. आणि एनपीए जर तुम्हाला वाचवायचे असतील तर मला वाटतं की सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की आजच्या परिस्थितीमध्ये तरी आणि नॉर्मलमध्ये सुद्धा की आपण एनपीए हे हँडहोल्डिंग मध्ये सगळ्यात पहिल्यांदा वाचू शकतो. कारण ज्यावेळेला अकाउंट स्ट्रेसमध्ये असतो अशा वेळेला बँकरने घाबरून नाही जायला पाहिजे. मी सगळ्या माझ्या स्टाफला सुद्धा ज्या वेळेला मी ऍड्रेस करायचो, ज्या वेळेला आम्ही ट्रेनिंग सेंटर्समध्ये जाऊन बोलत असतो, सगळ्यात महत्वाचं आपल्याला काय लक्षात घ्यायला पाहिजे आहे की कोणाचाही बिझनेस असो, मेजॉरिटी पार्टनर त्याच्यामध्ये लेंडर असतो. आपलं जे लेंडिंग असतं हे मिनिमम 75% तरी असतंच असतं.
आणि 75% जर आपला लेंडिंग आहे त्याच्यामध्ये, आपला जर स्टेक आहे, याचा अर्थ आपण मेजॉरिटी शेअर होल्डर आहोत आणि तो जो प्रमोटर आहे ही इज ऍक्च्युली मॅनेजिंग बिझनेस ऑन बिहाफ ऑफ द बँक. म्हणजे त्याचा बिझनेस जर खाली गेला तर प्रमोटरचं नुकसान होण्यापेक्षा जास्त नुकसान हे बँकेचं होतं. आणि म्हणून हँडहोल्डिंग करणं सगळ्यात पहिल्यांदा हे फार गरजेचं आहे की, पण अनफॉर्च्युनेटली काय होतं की अकाउंट जर SMA 0, SMA 1, SMA 2 कॅटेगरीमध्ये आला की बँकर त्याला अक्षरशः वाऱ्यावरती सोडून देतात आणि आपण त्याला ढकलून देतो NPAच्या ह्याच्यामध्ये. दुसरी गोष्ट अशी आहे की त्याला जर आपण रिस्ट्रक्चरिंग केला त्या अकाउंटला, आणि म्हणून मी म्हटलं की रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सुद्धा आता त्यांचे रेग्युलेशन थोडेसे जर रिलॅक्स केले आणि रिस्ट्रक्चरिंगच्या अकाउंटला सुद्धा जर स्टँडर्ड अकाउंट त्याचा पाठीमागचा परफॉर्मन्स बघून जर स्टँडर्ड ठेवण्याचा जर आपण परमिशन दिली की 12 महिने स्टँडर्ड ठेवा, 12 महिन्यामध्ये जर काय झालं त्याचा डाऊनग्रेड करा इन्स्टेड ऑफ 12 महिन्यानंतर अपग्रेड करण्यापेक्षा, तर 12 महिने तरी ऍटलीस्ट मिनिमम स्टँडर्ड ठेवायला पाहिजे. अशा सगळ्या गोष्टी आपण जर हे घेतल्या, किंवा NPA कमी करण्यासाठी आणखीन काय असतं की एक्झिस्ट जो NPA लॉट आहे ह्याच्यात जास्तीत जास्त रिकव्हरी करणं, जास्तीत जास्त OTS वगैरे जर आपण हे केले, एक तर रिस्ट्रक्चरिंग करून त्याला परत तुम्ही रिवाईव्ह करू शकता. आजच्या रेग्युलेशन प्रमाणे 12 महिन्यानंतर ऍटलीस्ट तो परत रिवाईव्ह होईल. बरोबर. OTS केलं तुमची रिकव्हरी होऊ शकते. आणि सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे NPA जर कमी दिसायचे असतील तर तुम्हाला इन्क्रिमेंटल लेंडिंग करायला पाहिजे. बरोबर. कारण तो डिनॉमिनेटर इफेक्ट जो होतो, तुमचं जर लोन बुक वाढलं तर ऑटोमॅटिकली तुमचे NPAs कमी होतात आणि त्याच्यामुळे काय होतं की तुमचे स्वतःची सुद्धा कॉन्फिडन्स लेवल वाढू शकते. तर अशा प्रकारे अर्थात ह्या गोष्टी काही नवीन नाही, मी सांगतो ह्या बऱ्याचशा तुमच्या बँका अडॉप्टही करत असतील, परंतु आज जी एक NPA हँडलिंगच्या बद्दलची लोकांच्या मनामध्ये भीती आहे, ती भीती थोडीशी आपण मनातून काढून टाकली पाहिजे. आणि भीती काढून टाकून जर आपण त्याच्यावरती ऍड्रेस केलं तर मला वाटतं की बऱ्यापैकी आपण NPA कमी करू शकतो सगळे. बरोबर. सर, मला असं विचारायचं आहे की आत्ताचे जे रिसेंट गाईडलाईन्स आहेत, रेग्युलेटरी गाईडलाईन्स पर्टिक्युलरली ऑन कॉन्सन्ट्रेशन रिस्क आणि प्रायोरिटी लेंडिंग, याचा ह्या कशा अफेक्ट करतील या बँकांना, सहकारी बँकांना? तुमचं काय त्याच्यावरचं आता मी मगाशी सांगितलं तसं की जर आपले कोविड नंतर म्हणजे पोस्ट कोविड जी इकॉनॉमी आहे ह्याचं चित्रच वेगळं पालटलेलं आहे आणि याच्यामध्ये कस्टमर प्रेफरन्सेस सुद्धा सगळे चेंज झालेले आहेत. आपला शेवटी बिझनेस कशावरती असतो, आपला बिझनेस हा कस्टमरच्या बिझनेसवरती डिपेंड असतो. कस्टमरचा बिझनेस हा त्याचे अल्टिमेट जे कस्टमर्स असतात त्यांच्या प्रेफरन्सेसवरती डिपेंड असतो. त्यांचे जर प्रेफरन्सेस चेंज झाले तर कदाचित आपल्या कस्टमर्सला त्यांची बिझनेस लाईन पण चेंज करायला लागणार आहे. मी एका MSME क्लायंटला सांगितलं की जर तुम्हाला स्वतःची लाईन चेंज करायची गरज पडत असेल आणि तुमच्या लाईनला जर रिकव्हर व्हायला 1 वर्ष लागणार असेल तर 1 वर्ष याच्यामध्ये अदबत राहण्यापेक्षा तुम्ही चेंज करा तुमची लाईन आणि परत तुमचं ज्याच्यामध्ये कोर कॉम्पिटन्सी आहे त्याच्यामध्ये तुम्ही परत येऊ शकता. पण नेक्स्ट 1 इयर मध्ये तुम्ही अशी लाईन घ्या की ज्याच्यामध्ये तुमचा बिझनेस हा कंटिन्युटी राहील. बिझनेस कंटिन्युटी ही फार महत्वाची आहे. आणि कॉन्सन्ट्रेशन रिस्क आपण जे म्हणत होतो, पूर्वी जे म्हणत होतो आणि आता जे पोस्ट कोविड असणार आहे हे चित्र वेगळं असणार आहे. आता कॉन्सन्ट्रेशन आपल्याला अशा एरियाजवरती करायला लागणार आहे की ज्याला मी जसं सांगितलं की शॉर्ट टर्म मध्ये जे बिझनेसेस लवकर क्विकली रिवाईव्ह होणार आहेत अशामध्ये आपल्याला फोकस करायला लागेल शॉर्ट टर्म मध्ये. लॉंग टर्म मध्ये आपल्याला लॉंग टर्म मध्ये करायला लागेल. आणि सगळे सेक्टरल प्लॅन्स आपले जे काही पूर्वी होते हे सगळे ऍटलीस्ट फॉर नेक्स्ट 2 इयर्स हे चेंज होणार आहे जोपर्यंत इकॉनॉमी पुन्हा एकदा रुळावर येणार आहे. संजय, कॉन्सन्ट्रेशन रिस्कवर आय वुड लाईक टू ऍड की आपल्याला कॉन्सन्ट्रेशन रिस्क हे सेक्टर स्पेसिफिक रिस्क असते, प्लस तिकीट साईज ऑफ द लेंडिंग दॅट इटसेल्फ इज अ रिस्क. आणि जिथे बऱ्याच लोकांनी एक्सपोजरवर प्रश्न टाकलेले मी चॅट बघत होतो. आता गंमत अशी आहे की आज जर आपण प्रोफाईल बघितला पर्टिक्युलरली शेड्यूल्ड कमर्शियल अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेचा 2% बॉरोवर कडे 56% जे आहे लोन आहे. हाऊ डू आय कॉल माय सेल्फ अ कोऑपरेटिव्ह? अँड दॅट इज वाय आय प्रपोज दॅट वेन यू टॉक ऑफ कॉन्सन्ट्रेशन रिस्क, तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन रिस्क हे इन टर्म्स ऑफ पर बॉरोवर एक्सपोजर आपण किती घ्यायला हवं, कोणत्या सेक्टरमध्ये आपली सेक्टरल लिमिट तयार करावी, कोणत्या जॉग्रफीमध्ये आपलं कॉन्सन्ट्रेशन केवढं करावं. आणि मला वाटतं हे सगळं काही आहे इट इज अ पार्ट ऑफ अ प्रोफेशनल अप्रोच in ensuring that your risk is minimized. What is concentration risk? Concentration risk is a risk diversification. म्हणजे आपण रिस्कला वाटतो आहोत
एकाच ठिकाणी मोठी रिस्क घेऊन आपण जर केलं काम आणि बुडालो, एक HDIL एका बँकेला बसवून दिलं, तर मला असं वाटतं कॉन्सन्ट्रेशन रिस्कला त्या बाबतीत आपण बघायला हवं की पर पार्टी एक्सपोजर, सेक्टरल एक्सपोजर अँड जॉग्राफिकल एक्सपोजर, हे जर आपण व्यवस्थित बघितलं तर मला असं वाटतं इट इज डेफिनेटली गुड ॲडवाइस विच वी शुड टेक इन टू कन्सिडरेशन. पण आजच्या जे तुमचे एक्झिस्टिंग एक्सपोजर आहेत त्यांना कसं नर्चर करायचं ते तुम्ही तिथे जर एक्सपोजर नॉर्म्समध्ये काही सूट हवी असेल तर रिझर्व्ह बँकेने कमर्शियल बँकांना ही सूट दिलेली आहे की तुम्ही टू द एक्सटेंट ऑफ द रिवायवल सपोर्ट और सर्वायवल सपोर्ट तुम्ही एक्सपोजर घेऊ शकता इवन इफ इट इज ब्रिचिंग द एक्सपोजर नॉर्म. खरंच एम आय राईट? प्लीज करेक्ट मी. नाही, यू आर परफेक्टली राईट सर. तांसरे सर, मला असं एक विचारायचं आहे की आता एक खूप गेले काही दिवस चर्चा चालली आहे की चेंज ऑफ रेग्युलेटर फ्रॉम रिझर्व्ह बँक टू नाबार्ड आणि इट्स गोईंग राऊंड अँड राऊंड आणि एव्हरीवन इज टॉकिंग अबाउट दॅट. तुम्हाला काय वाटतं सर त्याच्याबद्दल? मला कॉपरेटिव्ह सेक्टर बद्दल खरोखर कधी कधी खूप सांत्वना वाटते की ड्युअल रेग्युलेशन मध्ये किती यांचा फायदा आहे आणि किती नुकसान आहे मला अजूनपर्यंत ॲज अ बँकर कळत नाही आहे. पण मी काय म्हणतो की आजच्या तारखेला कॉपरेटिव्ह सेक्टर कधी कधी ओव्हर रेग्युलेटर वाटू लागलेलं आहे मला. ऑन वन साइड वी एक्सपेक्ट देम टू कॉम्पीट विथ द कम्प्लीट इकॉनॉमिक सेक्टर और फायनान्शियल सेक्टर. ऑन द अदर साइड बरेचसे वेगवेगळे आहे आणि हे सगळं ह्याच्याकरता होत आहे की आपल्याला कसं आपण आपल्या इन्स्टिट्यूशनला प्रोफेशनल करू शकू जेणेकरून जे काही प्रोफेशनली रिस्क मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस, टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट, आज आपण हे डिस्कस केलेलं नाही आहे आजच्या विषयात की तुम्ही जेव्हा एखाद बॉरोअरला तुम्ही ऑनबोर्ड करता तर तुम्ही ड्यू डिलिजन्स कसं करता? फक्त क्रेडिट ब्युरोची रिपोर्ट घेऊन इज दॅट द ड्यू डिलिजन्स? खरं म्हणजे हा विषय टोटली एका वेबिनारचा आहे की आपण ड्यू डिलिजन्स. पण माझं असं मत आहे, मी मुद्दामून का हा विषय काढला की आपण जेव्हा ठरवलं की एक्झिस्टिंग कस्टमरवरही आपल्याला ड्यू डिलिजन्स करणे आवश्यक आहे, हे फक्त आपल्या अकाउंटमध्ये आपल्या बँकमध्ये त्याचं काय ट्रान्झॅक्शन आहे त्याच्यावरून नाही, पण एक्सटर्नल डाटाबेसेस जे अवेलेबल आहेत, तो GST पेमेंटमध्ये कसा बिहेव करतो, EPF मध्ये कसा बिहेव करतो, इतर जे एक्सटर्नल जे डाटाबेसेस आहेत आणि त्याचं एक बिहेवियरल पॅटर्न काय आहे. आज जवळजवळ तसे जवळजवळ 40 APIs अवेलेबल आहेत तसे. बरोबर आहे. कमिंग बॅक टू युअर पॉइंट ऑन नाबार्ड आणि तर मला वाटतं की अर्बन कोऑपरेटिव्ह बँक सेक्टरला मला 2 हिश्श्यात टाकणं फार आवश्यक आहे. शेड्यूल्ड अर्बन कोऑपरेटिव्ह बँक अँड नॉन शेड्यूल्ड अर्बन कोऑपरेटिव्ह बँक अँड डिस्ट्रिक्ट क्रेडिट कोऑपरेटिव्ह बँक. To be very frank, NABARD as a regulator may be very effective or would be effective only if it is going to regulate like Grameen banks. Ultimately, Grameen banks are NABARD regulated banks. आणि त्याच्यामुळे त्यांना त्याचा फायदा झालेला आहे आणि आज ग्रामीण बँका पण दे आर ऑलमोस्ट ॲट पार विथ द कमर्शियल बँक्स इन देअर जॉग्रफीज. पण हा जो विचार आहे मला तरी असं वाटतं की जर अर्बन शेड्यूल्ड कोऑपरेटिव्ह बँकेबद्दल विचार केला तर दे आर फार अहेड ऑफ द ग्रामीण बँक्स अँड दस प्रोबॅबली आय थिंक रिटेनिंग वन रेग्युलेटर इज इम्पॉर्टंट रादर देन हॅव्हिंग द मल्टिपल रेग्युलेटर्स फॉर द सेक्टर. आणि हीच कॅपॅसिटी रिझर्व्ह बँकेकडे आहे. फक्त रिझर्व्ह बँकेत कदाचित त्यांना एक ऑलरेडी वेगळं डिपार्टमेंट आहे अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेचं, त्याच्यामुळे ही का गरज ते आहे मलाही अजून काही ह्याचं आय एम नॉट कन्व्हिन्स्ड. संजय, मला ह्याच्यामध्ये थोडंसं असं एक ऑब्झर्वेशन माझं पण असं आहे की 2 गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. एक तर जेवढ्या अर्बन कोऑपरेटिव्ह तुमच्या बँका आहेत, मला वाटतं ज्या RBIचा डाटा आहे की 1544 आहेत, बरोबर. त्याच्यापैकी बऱ्याचशा मेजॉरिटी ऑफ देम आर ऍक्च्युअली इन रुरल इंडिया. बरोबर. आणि रुरल एरियामध्ये असल्यामुळं त्याच्यावरती तर आतापर्यंत नाबार्डचं जास्त लक्ष असायचं आणि नाबार्ड त्यांना त्या ग्रामीण बँकांसारखंच खरं वास्तविक त्यांना ते हँडल करत होतं. पण कंसाळ साहेबांनी सांगितलं असं ग्रामीण बँकांची जर परिस्थिती, कारण मी ज्यावेळेला
इंडियन बँकेचा चेअरमन होतो, सॉरी एमडी सीईओ होतो, त्यावेळेला आमच्याकडे ज्या काही ग्रामीण बँका होत्या त्यांचं इतकं उत्कृष्ट पद्धतीने काम चालायचं, म्हणजे त्यांचे फायनान्शियल जर बघितलं तर मला बऱ्याचदा असं वाटायचं की ह्या बँकांना आपण खरं वास्तविक IPO मध्ये घेऊन जायला पाहिजे. म्हणजे एवढ्या चांगलं त्यांचं ते हे असायचं आणि यांचं सगळं बरोबर. कंट्रोल रिझर्व्ह बँक नाबार्ड करत असायचं. बरोबर, म्हणजे नाबार्ड मधून काही चांगली उत्पादनं सुद्धा झालेली आहेत बँकिंग क्षेत्रामध्ये आणि चांगलं मॉनिटरिंग पण झालेलं आहे. प्रश्न एक होतो की 1544 पैकी तुमच्या फक्त जर अगदी थोड्या 25% जर फक्त त्या अर्बन मध्ये असतील आणि बाकीच्या सगळ्या रुरल मध्ये असतील तर तिथं एक्सपर्टीज रिझर्व्ह बँकेचा आहे की नाही, हा नंबर 1. नंबर 2 असा आहे की तुम्ही जर बिझनेस साईज वाईज जर बघितलं तर 10% बिझनेस हा या कोऑपरेटिव्ह सेक्टरमध्ये आहे आणि त्या ऍसेट जर बघितलं आणि रिझर्व्ह बँकेचा डाटा सांगतो हा ऍसेट तुम्ही अलोकेशन जर बघितलं तर हार्डली 3% मार्केट शेअर इज ऍक्च्युअली विथ दिस कोऑपरेटिव्ह बँक. मग ह्या 3% साठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आपली सगळी शक्ती त्याच्या पाठीमागे लावायची का ऍक्च्युअली रुरल मध्ये द्यायचं, हाही एक प्रश्न. हा फक्त डिस्कशनसाठी आहे. शेवटी काय की त्याच्यामध्ये एक्सपर्टीज जे आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं हे निश्चितपणे रेग्युलेशनच्या दृष्टीने नाबार्डपेक्षा चांगलं आहे. परंतु आपण ज्या वेळेला वन साईज फिट्स ऑल ही बरोबर होऊ शकत नाही, अशा वेळेला जर एरिया स्पेसिफिक जर आपण रेग्युलेटर नेमले तर मला वाटतं नाबार्डने रुरल एरियातल्या बँकांना रेग्युलेट करणं हे सुद्धा काही वाईट नाही. जास्तीच गरज पडली तर नाबार्डचं जे रेग्युलेशनचे स्किल्स आहेत दॅट कॅन बी अपग्रेडेड. मला एक असा प्रश्न विचारायचा आहे की या आता ओव्हरऑल गेले काही दिवस आपण बघतोय हा जो सगळा बदल जो होणार आहे, हा बदल बघता या बँकांसाठी चेअरमन, सीईओ आणि बोर्ड यांच्या रोलमध्ये काही चेंज व्हायला हवं का? त्यांनी या सगळ्या गोष्टी बघण्याकडे त्यांचा दृष्टिकोन, म्हणजे तुम्ही आता मगाचपासून एक पॉईंट ड्राईव्ह करताय तो मला लक्षात येतोय की प्रोफेशनलिझम येणं, टेक्नॉलॉजी किंवा अन्य हे सर्व जे त्यांनी हे सगळ्या बँका ड्राईव्ह होणं जरुरी आहे, हा एक मला त्याचा अंडरलाईन हे मला तो जाणवतो. परंतु या व्यतिरिक्त बाकीच्या सर्व मुद्द्यावर या सगळ्यांच्या रोलमध्ये काही चेंज येणं अपेक्षित आहे का? आणि तो जर असेल तर तो काय असावा चेंज, कशा प्रकारे त्यांनी हे केलं पाहिजे? माझं असं मत आहे की सीईओ हा एक्झिक्युशन करता असतो आणि बोर्ड जे आहे हे गायडन्स आणि सुपरविजन करता असतं, की बोर्डाने गायडन्स द्यावं आणि सुपरविजन करावं की आपण जे गायडन्स दिलेले त्याप्रमाणे परफॉर्मन्स होतो आहे का. पण आज प्रत्येक कॉपरेटिव्ह बँक मोस्टली सुपरविजन आणि एक्झिक्युशनमध्ये त्यांचं बोर्डाचं एंगेजमेंट आहे. आणि म्हणून वेन यू टॉक ऑफ प्रोफेशनलिझम त्यावेळेस हे फार गरज आहे की आज जे RBIने म्हटलं आहे की फिट अँड प्रॉपर क्रायटेरिया असायला हवा फॉर सीईओ आणि RBI विल गिव्ह द फायनल अप्रुव्हल. सिलेक्शन बोर्डालाच करायचं आहे पण फायनल अप्रुव्हल. तर मला असं वाटतं की देर इज नथिंग रॉंग जर हे असं होत असेल. फक्त रोल अँड रिस्पॉन्सिबिलिटीमध्ये मॅक्रो आणि मायक्रो ह्याला आपल्याला डिवाइड करायला हवं. बोर्डाची जी ओव्हरऑल रिस्पॉन्सिबिलिटी असते ती बोर्डाने की आपण कसं आपल्या ऑर्गनायझेशनचा व्हॅल्यू निर्माण करत आहोत, कशी आपण वी आर इन्शुअरिंग दॅट द ऑर्गनायझेशन इज टेकिंग केअर ऑफ ऑल स्टेक होल्डर्स, म्हणजे डिपॉझिटर, बॉरोअर, सोसायटी, शेअर होल्डर्स, या सगळ्या स्टेक होल्डर्सचा बोर्डाला लक्ष द्यावं लागतं. आणि म्हणून मला असं वाटतं की बोर्डाचा जो रोल अँड रिस्पॉन्सिबिलिटी आहे तो एक पॉलिसी लेवलपर्यंत असायला हवा आणि बोर्डाने एक्झिक्युशन हे जे आहे हे मेटिक्युलसली एक्झामिन करायला हवं. त्याच्याकरता तयारी करावी लागते. मी नेहमी एक प्रत्येकाला सांगतो ॲज अ चेअरमॅन किंवा ॲज अ सिनियर, माझा व्ह्यू असा आहे की तुम्ही जेव्हा परफॉर्मन्स मॅनेजमेंट म्हणता, परफॉर्मन्स देणाऱ्याला तुम्ही इक्विप करता का, त्याला इनेबल करता का. सो यू हॅव टू फर्स्ट इनेबल युअर पीपल टू डिलिव्हर व्हॉट यू एक्सपेक्ट देम टू डिलिव्हर. आणि त्याच्यामुळे इनेबलमेंट, एम्पॉवरमेंट अँड परफॉर्मन्स दिस शुड. आणि ह्याच्याकरता मला असं वाटतं की चेअरमॅन, सीईओ यांचे रोल निरनिराळे आहे आणि यांचे जे रोल अँड रिस्पॉन्सिबिलिटी आहे त्याच्याकरता त्यांना एक वेगळ्या तऱ्हेने त्या ठिकाणी नियुक्त करणं आवश्यक आहे. खरंच सर, तुमचं काय ह्याच्यावर? टंकसाळ साहेबांनी बऱ्यापैकी त्याला कव्हर केलेलं आहे. माझं एवढंच म्हणणं आहे की
त्यावेळेला आपण एमडी अँड सीईओ अशी ज्या वेळेला पोझिशन असते, आणि आजकाल मला वाटतं बऱ्याच बँकांमध्ये ती आहे, की पूर्वी चेअरमन अँड मॅनेजिंग डायरेक्टर अशी असायची, आता मॅनेजिंग डायरेक्टर आणि सीईओ अशी पोझिशन झालेली आहे, आणि चेअरमन हा नॉन एक्झिक्युटिव्ह चेअरमन किंवा ज्याला आपण पार्ट टाइम चेअरमन म्हणतो, अशा बऱ्याचशा बँकांमध्ये अशी आपण परिस्थिती बघतो. मॅनेजिंग डायरेक्टर आणि सीईओ याचा ड्युएल रोल आहे, की मॅनेजिंग डायरेक्टरच्या रोलमध्ये त्यांनी बोर्डामध्ये रिप्रेझेंट करणं, बोर्डाला कन्व्हे करणं, की ऑर्गनायझेशनचा काय बिझनेस आहे, ऑर्गनायझेशनचा परिस्थिती कशी आहे, ऑर्गनायझेशनचा फोकस कुठं आहे, ऑर्गनायझेशनला काय इश्यूज आहेत, हे त्यांनी त्या बोर्डामध्ये घ्यायचे. बोर्डाचे जे डायरेक्शन्स आहेत ते त्यांनी त्या आपल्या सीईओच्या रोलमध्ये इम्प्लिमेंट करून ते इम्प्लिमेंट करायचे असतात. अशा वेळेला ज्यावेळेला सीईओचा रोल त्याचा येतो, मी थोडंसं सीईओच्या रोलवरती बोलेन, की ॲज अ सीईओ ही इज द फायनल अथॉरिटी फॉर इम्प्लिमेंटेशन ऑफ बोर्ड डायरेक्शन. आणि याच्यामध्ये सीईओने सगळ्यात महत्वाचं काय बघायला पाहिजे, की बँकेची जी फायनान्शियल पोझिशन आहे ह्याच्यावरती फार बारकाईने लक्ष देणं हे सीईओचं सगळ्यात, कारण हा रोल खरा असते हा सीएफओचा असतो, बरोबर आहे. पण सीएफओ माझ्या दृष्टीने की त्याचा रोल हा फार अगेन लिमिटेड असतो. सीईओने जर टोटल फायनान्शियल, ज्याला आपण प्रोफेशनलिझम म्हणतो, की बिझनेस सिलेक्शन, कशा प्रकारचा बिझनेस सिलेक्ट झाला पाहिजे, कशा प्रकारचे प्रपोजल्स आपण क्रिएट केले पाहिजेत, आणि ते प्रपोजल्स काही ब्रांच लेवलला होत असतील, काही तुमच्या रिजनल लेवलला सँक्शन होत असतील, काही तुमच्या बोर्ड लेवलला येत असतील, डिपेंडिंग ऑन डिस्क्रिशनरी पॉवर्स. पण सिलेक्शन ऑफ बिझनेसची डायरेक्शन, सिलेक्शन ऑफ बिझनेसचं मॉनिटरिंग हे सीईओ, आणि ते सुद्धा आपल्या पॉलिसीप्रमाणे. दुसरी गोष्ट, प्रत्येक बिझनेस, मी मगाशी म्हटलं की आपल्याला प्रत्येक बिझनेसमधून उत्पन्न हे झालंच पाहिजे. कुठलाही बिझनेस आज बट्ट्याचा व्यवहार असा झालेला नाही पाहिजे. आणि आम्ही काय म्हणतो की बेसिक्स आपले स्ट्रॉंग झाले फायनान्शियल मध्ये. बेसिक्स म्हणजे काय, किंवा तुमचं नेट इंटरेस्ट जो इन्कम आहे तो वाढतोय का, तुमचं नेट इंटरेस्ट मार्जिनचं साधारणतः कशा प्रकारे आहे, तुमचं रिटर्न ऑन ॲव्हरेज ॲसेट्स साधारणतः किती कशा प्रकारचे आहेत, रिटर्न ऑन कॅपिटल कशा प्रकारचा आहे, तुमचं सीडी रेशिओ कशा प्रकारचे आहेत, हे सगळे जे इश्यूज आहेत हे सीईओच्या मला वाटतं ह्याच्या नजरेतले इश्यूज आहेत. आणि सीईओने दररोज, इनफॅक्ट सीईओकडे तो डॅशबोर्ड असला पाहिजे. आणि आता तुम्ही संजय डिजिटलमध्ये आहात, यू शुड क्रिएट दॅट काइंड ऑफ डॅशबोर्ड टू ऑल सीईओज, ऑल द रादर जनरल मॅनेजर, ऑल द मॅनेजमेंट टीम, की कशा प्रकारे एव्हरी इन्क्रीमेंट ऑर ॲडिशन ऑर डिलिशन इन द बिझनेस इज अफेक्टिंग ऑल माय फायनान्शियल, इट इज इम्पॅक्टिंग माय कॅपिटल. आणि जोपर्यंत सीईओ या सगळ्या गोष्टी इन्क्लुडिंग कॅपिटल, इन्क्लुडिंग एनपीए, या सीईओच्या जोपर्यंत त्याच्यावरती कमांडमध्ये नसतात, सीईओ हा बोर्डाला अप्राईज करू शकत नाही. आणि म्हणून सीईओ, एमडी सीईओचा रोल जो आहे अतिशय महत्वाचा रोल आहे कोणत्याही ऑर्गनायझेशनमध्ये. थँक्यू सर. त्यांचा आहे सर एक महत्त्वाचा प्रश्न, की आता बाकीचे आपण बघितले बऱ्याचशा बँका टेक्नॉलॉजिकली सुद्धा आता अपग्रेड होत आहेत किंवा त्याच्यावर काम करतायत, अन्य बिझनेसवर पण त्यांचं हे चाललंय. परंतु आवाज हॅलो येतोय, हॅलो येतोय आवाज? आता येतोय. हा. माझी जरा बॅटरी वीक झाली म्हणून मी बॅटरी हे लावलाय. हा बोल. नाही, आवाज बरोबर येतोय ना? हो येतोय. एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की टीजीएसबी बँकेतले गोपाळ गंगल म्हणून त्यांनी आता विचारलाय हा प्रश्न, की टेक्नॉलॉजिकली अपग्रेडेशन झालेलं आहे किंवा त्याच्यावर काम झालेलं आहे, परंतु त्यांचा प्रश्न धरून मी ओव्हरऑल ज्या वेळेला मी सुद्धा सहकारी बँकांच्या बरोबर हे करतो त्यावेळेला माझ्या लक्षात येतं की ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट इट इज नॉट ॲट पार यांचं. तर तुम्ही स्पेसिफिकली HR आणि ह्याच्यामध्ये तुमचं प्रचंड प्रभुत्व असल्या कारणाने तुम्ही याला काय तुम्ही मार्गदर्शन करू शकाल की सहकारी बँकांनी त्याच्यावर कशा प्रकारे काम केलं पाहिजे, कारण अल्टिमेटली दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे मी नेहमी म्हणतो की जसं आता खरात सर पण म्हणले की परफॉर्मन्स मॅनेजमेंट आपण त्यांना इक्विप केलंय का, तरच ते परफॉर्मन्स देऊ शकतील, तरच ते टार्गेट अचीव्ह, ओरिएंटेशन हे येणं तिथनं जरुरी आहे. तर त्याच्यावर तुमचं काय हे आहे ऑन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट? ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट मध्ये 2-3 गोष्टी ज्या मला सुचवायच्या वाटतात. आता आजच्या तारखेला नवा रिक्रूट ही हॅज अ चॉईस वेदर आय शुड जॉईन द बँक ऑर नॉट. आणि हे प्रत्येक बँकेला लक्षात घ्यायला हवं की आपल्याला असं इक्विप केलं पाहिजे की आपल्याला ज्या कॅलिबरचा एम्प्लॉई हवा आहे, दे मस्ट से की अरे यार मला या बँकेत जॉईन व्हायचंय,
तर त्याच्यामुळे सुरुवात होते की हाऊ माय बँक इज अट्रॅक्टिव्ह फॉर द गुड कस्टमर गुड एम्प्लॉईज टू जॉईन. एनिवे हा एक कम्पेरेटिव्ह विषय आहे. पण हॅव्हिंग रिक्रुटेड देम बेस्ड ऑन सर्टन व्हेरी ट्रान्सपरंट पॅरामीटर्स ऑफ रिक्रुटमेंट फार आवश्यक आहे की तुमचे जे ट्रान्सपरंट पॅरामीटर्स आहेत रिक्रुटमेंटचे त्याच्यात फक्त वशिल्याने जर अपॉइंटमेंट झाल्या तर तुम्हाला परफॉर्मन्स नाही मिळत. पण म्हणजे काय ट्रेनिंग तुम्हाला आजच्या तारखेला जे तुमचे एक्झिस्टिंग एम्प्लॉईज आहेत त्यांना सतत रिस्किलिंग आणि अपस्किलिंग हे करणं आवश्यक. आता ह्याच्यात तुम्हाला फिजिकल ट्रेनिंग आणि व्हर्च्युअल ट्रेनिंग या दोन्ही गोष्टी तुम्हाला आज उपलब्ध आहेत आणि त्याच्यामुळे प्रत्येक बँकेने हे व्हर्च्युअल ट्रेनिंग अडॉप्शन करणं सरांच्या इथे मला वाटतं नेटवर्कचा थोडासा इश्यू दिसतो. हॅलो, हा परत डिस्कनेक्ट झाला त्यांचा. परत डिस्कनेक्ट झाला. खरंच सर, मी तुम्हाला तिथपर्यंत मी एक तुम्हाला प्रश्न असा विचारू इच्छितो की रेप्युटेशनल रिस्क मॅनेज करण्यासाठी काय प्रकारच्या स्ट्रॅटेजीज अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेनी केल्या पाहिजे. पर्टिक्युलरली आत्ताचा जो प्रोहिबिशन ऑन पेमेंट ऑफ डिव्हिडंड हे बघता रेप्युटेशनल रिस्क मॅनेज करण्यासाठी काय स्ट्रॅटेजीज वापराव्या. थोडासा वेगळा विषय काढला तुम्ही, पण मी तुम्हाला सांगतो की रेप्युटेशन रिस्क म्हणजे काय होतं की शेवटी इट्स अ क्वेश्चन ऑफ परसेप्शन बिल्डिंग. बेसिकली आपण परसेप्शन कशा प्रकारे बिल्ड करतो आपल्या ऑर्गनायझेशनचं ह्याच्यावरती रेप्युटेशन रिस्क खूप अवलंबित असते. आपण परसेप्शन कशामुळे क्रिएट होतं की हाऊ वी आर कम्युनिकेटिंग विथ मार्केट, हाऊ वी आर कम्युनिकेटिंग विथ कस्टमर्स, हाऊ वी आर कम्युनिकेटिंग विदिन द ऑर्गनायझेशन. शेवटी काय असतं की कम्युनिकेशन जे बाहेर जातं ऑर्गनायझेशनच्या हे ऑर्गनायझेशन मधून जातं की आपल्या ऑर्गनायझेशन मध्ये कशा प्रकारचं कम्युनिकेशन आहे, कशा प्रकारची कॉन्फिडन्स लेवल आहे आपल्या इंटरनल टीम्स मध्ये आणि ते टॉप मॅनेजमेंट पासून ते अगदी फ्रंट एंडला जो आपला स्टाफ आहे त्याच्यामध्ये वेदर दे आर इन सिंक विथ ऑर्गनायझेशन थिंकिंग आणि सगळ्यांचं एका प्रकारे एक मत आहे का, सगळ्यांची वाटचाल एका पद्धतीने चाललेली आहे का. आपल्याकडे जर किरमिशेस असतील, आपल्याकडे जर बॅक बायटिंग चालू असेल, आपल्याकडे जर पिटी पॉलिटिक्स चालू असेल ऑर्गनायझेशन मध्ये, तर ह्या गोष्टी सुद्धा कस्टमर मार्फत मार्केटमध्ये जातात आणि याच्यामध्ये परसेप्शन होतं. हा एक भाग झाला. दुसरी गोष्ट, आपण कशा प्रकारे बिझनेस डेव्हलप करतोय. अगदी छोटं उदाहरण देतो की परसेप्शन कसं क्रिएट होतं. तुमची ब्रांच एखादी जर आपण एखाद्या ब्रांचचा जर विचार केला आणि सगळे मॅनेजमेंटचे लोक आहेत त्याच्यामुळे ब्रांचचा विचार करत असतीलच नेहमी, एखादी ब्रांच कशा प्रकारे काम करते हे त्या ब्रांच मॅनेजरवरती डिपेंड असतं, तिथल्या स्टाफवरती डिपेंड असतं. कसा त्यांचा वेदर कस्टमर फ्रेंडली अप्रोच आहे, कस्टमर बिझनेस डेव्हलपमेंटचा अप्रोच आहे का फक्त ते आहे तो बिझनेस घेऊन बसलेत आणि स्टॅग्नेशन आहे, कोणी कोऑपरेट करत नाही, कस्टमरला सर्व्हिस व्यवस्थित देत नाही. ह्याच्यावरून एक त्या ब्रांच लेवलला परसेप्शन क्रिएट होतं आणि त्याच्यातून लोक म्हणतात अरे ही बँक ही होपलेस आहे, त्याच्याबद्दल काही हेच करू नका. दुसरी गोष्ट, कशा प्रकारचे आपण बिझनेसेस ऍड करतोय हे सुद्धा मार्केटमध्ये वॉच केलं जातं आणि मार्केटमध्ये लोक असतात की कुठल्या रिस्क आपण घेतोय. खरं असं एक मार्केट रिडिंग हे फार महत्वाचं असतं मॅनेजमेंट टीम्सला की मार्केटमध्ये आपल्याबद्दलचं परसेप्शन काय आहे आणि म्हणून मार्केटशी कम्युनिकेट करणं, मार्केटमध्ये कंटिन्युअस तुमचे जे इन्व्हेस्टर्स असतील इन्व्हेस्टर बरोबर कम्युनिकेट करणं. होतं काय की नॉर्मली फक्त आपण एका ज्याला आपण एजीएम म्हणतो, अॅन्युअल जनरल मीटिंग मध्ये फक्त आपण काही लोकांना बोलवतो, चहा पाणी करून 4 लोक त्याच्यामध्ये येतात, बोलतात. त्याच्यामध्ये सुद्धा टाइम लिमिटेशन्स असल्यामुळे आपण सगळ्यांचंच ऐकून घेतो असं नाही. अशी कम्युनिकेशन, असा फीडबॅक्स मार्केटमधून आपल्याला मिळणं, आपल्या स्टेकहोल्डर्स कडून मिळणं हे चुकीचं आहे. कंटिन्युअस फीडबॅक सिस्टम जर आपली ओपन असेल तर आपलं परसेप्शन आणि आपलं रेप्युटेशन रिस्क हे अतिशय व्यवस्थित प्रकारे आपण मॅनेज करू शकतो. कंसाळे सर, तुम्ही मगाशी सांगत होता आणि त्यावेळेला हे झालं, तर तोच तुम्ही जर पुढे हे केलं तर. यस. हा, नाही तर मला HR बद्दल असं सांगायचं होतं की आता आपल्याला आपले जे एक्झिस्टिंग जे स्टाफ आहेत
आणि आपल्या ज्या पॉलिसीज आहेत किंवा आपल्याला ज्या कस्टमर एंगेजमेंट करायचं आहे, आपल्याला ज्या प्रोसेसेस नव्या सुरू केल्या, त्याच्यावर त्यांना जर आपण एड्युकेट ट्रेनिंग देत राहिलो सतत. आणि मी एक नेहमी प्रत्येक सीईओला एक सांगतो की एम्प्लॉई हा तुझा पहिला कस्टमर आहे. एम्प्लॉईजला तुम्ही जर इग्नोर केलं तर तो तुमच्या एंड कस्टमरला कसं सर्व्हिस करेल. त्याच्यामुळे तुम्हाला हे जे ह्युमन कॅपिटल आहे, एम्प्लॉई ज्याला आपण म्हणतो, त्याला नर्चर करणं आवश्यक आहे. त्याच्यात त्याची ही शुड बी प्राऊड ऑफ दॅट आय एम अ एम्प्लॉई ऑफ दिस बँक. Am I doing enough for that? बरोबर. And that is what is the requirement for the CEOs, to create a pride among the employees, that they feel proud that I am the employee of this bank, for which CEO has got a role to play. You have to regularly see that and याच्याकरता फक्त पगारवाढी आणि अलाउन्सनी लोक खुश होत आहेत, चुकीचं मत आहे. आपण कामाचं वातावरण कसं निर्माण करतो, आपण काम करण्याकरता त्यांना कसं टेक्नॉलॉजी सपोर्ट देतो, कसं आपण त्यांना ॲट पार विथ अदर बँक्स करतो, कसं आपण ट्रान्सपरंटली बिहेव करतो, आपण पार्शियल नाही राहत, ह्या सगळ्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत. त्याच्यामुळे माय सजेशन इज दॅट डू नॉट इग्नोर द नर्चरिंग ऑफ ह्युमन कॅपिटल. इफ यू नर्चर द ह्युमन कॅपिटल वेल, आय कॅन अश्युअर यू द बँक ग्रोज. व्हेरी इम्पॉर्टंट, व्हेरी इम्पॉर्टंट. सर, शेवटचे 1 आणि 2 प्रश्न फक्त, त्यापेक्षा आपण याच्यामध्ये एक रेप्युटेशन मध्ये आणखी एक महत्वाचा सर्वांस एक रेप्युटेशन हा खूप मोठा विषय आहे. करेक्ट. बिल्डिंग रेप्युटेशन आणि रेप्युटेशनल रिस्क. करेक्ट. पण याच्यामध्ये छोटासा आणखीन एक सांगतो की एथिकल बिझनेस, व्हॉट एथिक्स, दॅट ऑल्सो मेक्स लॉट ऑफ डिफरन्स इन बिल्डिंग युअर रेप्युटेशन. बाकी खूप मोठा विषय आहे, दॅट वी कॅन डिस्कस सेपरेटली. गो अहेड विथ युअर नेक्स्ट पॉइंट. सर, शेवटचे 1-2 फक्त प्रश्न दोघांसाठी, आणि हे दोन्ही प्रश्न. ओव्हरऑल परसेप्शन ॲज अ रिझर्व्ह बँक, ॲज अ गव्हर्नमेंट या कॉर्पोरेटिव्ह सेक्टरची, की त्यांच्याकडे खूप दुर्लक्ष होतं, त्यांच्याकडे खूप हाय हँडेडनी केलं जातं, बघितलं जातं. म्हणजे तिथपासनं ते अनेक टेक्निकल रिझनमुळे काही मग पेनल्टीज. ओव्हरऑल सगळ्यांचं परसेप्शन असं होतं की आम्हाला एक दुजा भावानी वागणूक दिली जाते. वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही ते सांगण्याचा प्रयत्न केला की तसं नाहीये, कसं बघायला पाहिजे, काय ह्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंटसाठी काही गोष्टी ह्या अर्बन सेक्टर बँकांनी केल्या पाहिजेत, हे सुद्धा तुम्ही आम्हाला खूप चांगल्या प्रकारे समजावून सांगितलं. मला एक शेवटचा प्रश्न तुम्हाला असं विचारायचं, या सगळ्या पार्श्वभूमीवर, या सगळ्या ओव्हरऑल ह्याच्यावर अर्बन सेक्टर बँकांचं भवितव्य काय आहे असं आपल्याला वाटतं? काय व्हॉट इज द फ्युचर फॉर युसीबी, असं तुमचं मत आहे दोघांचं? माझ्या मते अर्बन कॉर्पोरेटिव्ह बँकेच्या फ्युचरला अजिबात काही धक्का नाही आहे. फक्त बँकांनी माझ्या स्वतःच्या एक्झिस्टन्सची का गरज आहे आणि हाऊ कॅन आय कॉम्प्लिमेंट अँड सप्लिमेंट, हा जर प्रयत्न केला तुम्ही, जसं मी पहिलेच सांगितलं की प्रत्येक बँकांनी आपापली स्वॉट एनालिसिस केली पाहिजे. माझी स्ट्रेंथ काय आहे, माझी विकनेस काय आहे, मी ज्या एरियामध्ये काम करतो ते मला अपॉर्च्युनिटीज काय आहेत, मला थ्रेट्स काय आहेत, म्हणून कोण कॉम्पिटिटर आहेत, आणि या सगळ्या करता जर मला तयारी मी स्वतःची केली, अर्बन कॉर्पोरेटिव्ह बँक, अहो आज जर नव्या बँकांना लायसन्स मिळतात आहे, तर अर्बन कॉर्पोरेटिव्ह बँकेची थ्रेट कशाची, का थ्रेट आहे? पण सर त्यांना आजच्या तारखेमध्ये ब्रांच एक्सपान्शन किंवा याच्यावर बऱ्याच मोठ्या प्रमाणावर लिमिटेशन पण बँकेने, रिझर्व्ह बँकेने. मी काय म्हणतो, ज्या लिमिटेशन आहेत त्या लिमिटेशन रायडर बेस्ड आहेत. तुम्ही त्या रायडरला मीट आउट करा आणि तुम्ही पुढे वाढा ना. आणि याच्याकरता मी तुम्हाला सगळ्यात पहिले सांगितलं, IBA मध्ये देर इज अ स्टँडिंग कमिटी फॉर शेड्युल्ड अर्बन कॉर्पोरेटिव्ह बँक. बरोबर. आणि या 54 बँकांचे रिप्रेझेंटेटिव्ह बसतात आणि दर 3 महिन्याला जी मीटिंग होते RBIला कॉर्पोरेट सेक्टरवर, नाटकॅप आणि इतर सगळे जे रिप्रेझेंटेटिव्ह, तिथे IBAचे पण जातो. तो जे नॉन शेड्युल्ड कॉर्पोरेटिव्ह बँक आहेत त्यांनाही काही रिप्रेझेंटेशन IBA मध्ये मिळावं, असं काहीतरी एखाद जर प्रयत्न तुम्ही केला तर कदाचित यू विल हॅव अ प्रॉपर रिप्रेझेंटेशन फ्रॉम द बँकिंग इंडस्ट्री अँड यू विल गेट टू नो. मला माहिती आहे की नॉन शेड्यूलला रिप्रेझेंटेशन नाही आहे, पण नॉन शेड्यूलचं जर काही
थ्रू ऑर्गनायझेशनल किंवा काही जर असेल तर IBA प्रयत्न करा की आम्हाला याच्यात सो दॅट आवर व्हॉइस ऑल्सो इज हर्ड. मला असं म्हणणं आहे. आणि मला असं वाटतं की फ्युचरला काही धोका नाही आहे. फ्युचरला प्रत्येक बिझनेसला धोका आहे. नोबडी कॅन टेक इट फॉर ग्रांटेड हिज सर्व्हायव्हल इफ इज नॉट इक्विपिंग हिमसेल्फ फॉर द कॉम्पिटिशन फॉर द प्रेझेंट. सर एक दुसरं एक असं यालाच म्हणजे आता जोडून की प्रायव्हेटायझेशन मोठ्या बँकांचं काही तो एक मध्ये एक विषय केला गेला आणि दुसरं कन्सॉलिडेशन ऑफ सम ऑफ दी लो व्हॉल्यूम बँक्स, याच्यावर तुमचं काय मत आहे सर? म्हणजे तुम्ही पब्लिक सेक्टर बँकेच्या विचारता आहात? नाही, कॉपरेटिव्ह संबंध नाही. हे बघा, माझं मत आहे की कॉपरेटिव्ह सेक्टर मध्ये कन्सॉलिडेशनची काही गरज नाही आहे. कारण प्रत्येकाचा जो एरिया ऑफ ऑपरेशन आहे आणि एरिया ऑफ थ्रस्ट आहे तो वेगळा वेगळा आहे. आणि कन्सॉलिडेशनचा मेन उद्देश असतो की हाऊ कॅन यू लेव्हरेज द और ऑप्टिमाइज द रिसोर्सेस अवेलेबल. आणि मला असं वाटतं की आता तुमच्या ज्या अर्बन कॉपरेटिव्ह बँका आहेत त्या वेगवेगळ्या जॉग्रफीजमध्ये काम करतात आहेत. कुठल्याही ते ओव्हरलॅपिंग फारसं नाही आहे एक्सेप्ट शेड्यूल कॉपरेटिव्ह बँकेचं. आणि शेड्यूल कॉपरेटिव्ह बँकेला ऑप्शन दिलेलं आहे की बाबांनो तुम्ही स्मॉल फायनान्स बँक व्हा, हॅव दिस अपॉर्च्युनिटी टू गेट इन टू अ मच मोर वायडर एरिना. इट इज फॉर द बँक्स. मध्यंतरी हवा उडाली होती की सारस्वत कॉपरेटिव्ह बँकेने अप्लाय केलेल्या कमर्शियल बँकेकरता. तर नॉट ओनली स्मॉल फायनान्स बँक, यू कॅन अप्लाय फॉर 20,000 कोटीच्या वर बिझनेस असेल तर तुम्ही रेग्युलर कमर्शियल बँक व्हायचा प्रयत्न करा. पण छोट्या अर्बन कॉपरेटिव्ह बँकांमध्ये कन्सल्टेशनची मला तरी गरज वाटत नाही. कारण कन्सल्टेशनचा फायदा तिथे होणार नाही. ते लोक वेगवेगळ्या जॉग्रफीजमध्ये काम करतात आहे. लेट देम इमर्ज ॲज अ स्ट्रॉंग एंटिटी इन देअर जॉग्रफीज. खरंच सर तुमचं यावरचं काय आहे? नाही, जसं टंकसाळे साहेबांनी सांगितलं, मी सुद्धा तुम्हाला सांगतो की जसं आपल्या भारतामध्ये जर तुम्ही बघितलं की आपलं बँकिंग आणि फायनान्शियल सेक्टरचं टोटल स्ट्रक्चर जर तुम्ही बघितलं तर याच्यामध्ये पब्लिक सेक्टर बँक्स असतील, प्रायव्हेट सेक्टर मोठ्या बँका असतील, म्हणजे ज्या कमर्शियल बँक जसं टंकसाळे साहेबांनी सांगितलं तसं, कोऑपरेटिव्ह बँक्स आहेत, स्टेट कोऑपरेटिव्ह बँक्स आहेत, अर्बन कोऑपरेटिव्ह आहेत, RRBs आहेत, पॅक्स आहेत, म्हणजे आणि साईड बाय साईड परत आणखीन NBFCs आहेत, MFIs आहेत. हे सगळं स्ट्रक्चर इतक्या व्यवस्थितरित्या नेटवर्क झालेलं आहे आज आपल्या इंडियामध्ये. आणि मी संजय तुम्हाला सांगतो की मी 4.5 वर्ष फायनान्शियल इन्क्लुजन मध्ये मी काम केलं जनरल मॅनेजर असताना बँक ऑफ बडोदाच्या. आणि त्या 4.5 वर्षामध्ये मला भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये जाण्याची संधी मिळाली. आणि काही पर्टिक्युलरली आपल्या ईस्टर्न पार्टमध्ये किंवा नॉर्थ ईस्टमध्ये ज्या काही पद्धतीने वंचना अक्षरशः इतकी तुटवडा आहे बँकिंग फॅसिलिटीजचा, अक्षरशः म्हणजे असं वाटतं की आपल्या भारतामध्ये किती गरज आहे त्या बँकिंगचं नेटवर्क नेण्याची. आता तुम्ही शहरांमध्ये सुद्धा जर बघितलं तर सगळ्या बँका तुम्ही बघाल की एखाद्या बिल्डिंगमध्ये 4-4, 5-5 बँका एकाच बिल्डिंगमध्ये असतात, सगळ्या ओळीने असतात त्या. वेळात तिथून पुढे 8-8, 10-10 किलोमीटर पर्यंत एकही बँक नसते. म्हणजे असं डिसेंट्रलायझेशन झालं पाहिजे. आणि त्याच्यामध्ये की जे काही क्रिएट झालेले आहे स्ट्रक्चर, ह्या स्ट्रक्चरमध्ये ह्या ज्या कोऑपरेटिव्ह बँका आहेत त्यांनी खूप महत्वाचा रोल प्ले केलेला आहे. आणि तो रोल हा कधीही व्हॅनिश होणार नाहीये. कारण काय की जे तुमची स्ट्रेंथ आहे ते खरं वास्तविक मोठ्या बँकांचे विकनेसेस आहेत. म्हणजे काय की मोठी कमर्शियल बँक असेल, मोठी पब्लिक सेक्टर बँक असेल, त्या ज्या गोष्टी त्या करू शकत नाहीत, ज्या सेक्टरला ते हात लावू शकत नाहीत, ज्या प्रोसेसेसमध्ये त्यांचे प्रोसेसेस बेंड करणं शक्य होत नाही, अशा प्रोसेसेसमध्ये कोऑपरेटिव्ह सेक्टर बँक, अशा सेक्टर्समध्ये कोऑपरेटिव्ह सेक्टर बँक्स ह्या प्रगल्भपणे काम करतात. तर त्याच्यामुळे काय होतं की एक फिलिंग द गॅप्स जो आहे हा अतिशय महत्वाचा भाग आहे. आणि त्यामुळं यांनी खूप मोठी कामगिरी बजावलेली आहे. आणि खरं असते जसं टंकसाळे साहेबांनी सांगितलं की याच्यामध्ये फक्त आपण थोडासा जर प्रोफेशनलिझम आणखीन आणला, चांगल्या पद्धतीने डिजिटल प्लॅटफॉर्मवरती कामं करायला सुरुवात केली, जो इन्फॉर्मेशन सिस्टम आहे त्याची ट्रान्सपरन्सी आणि ॲक्युरसी ही जर वाढवली, एफिशियन्सी जर वाढवली, तर मला वाटतं हा जो प्रायव्हेट सेक्टरचा जो मार्केट शेअर आहे तो मार्केट शेअर सुद्धा वाढू शकतो. आज जो फ्लक्च्युएट होतो, इनफॅक्ट मी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा डाटा ज्या वेळेला बघत होतो
तर प्रायव्हेट सेक्टर, तुमच्या कोऑपरेटिव्ह सेक्टरचा मार्केट शेअर जो आहे तो 19% वरून इट हॅज कम डाऊन टू 10%. त्याची कारणं बघितली पाहिजेत की आपला अग्रेसिव्हनेस कमी झालाय का, आपल्या कामामध्ये शिथिलता जास्त झालेली आहे का बाकीच्या बँकांचा अग्रेसिव्हनेस वाढलेला आहे आणि त्याच्यामुळे आपला श्रिंक झाला. पण हे इंट्रॉस्पेक्शन करणं फार गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, टंचाळे साहेबांनी जसं सांगितलं तसं स्किल अपग्रेडेशन, नॉलेज अपग्रेडेशन प्रत्येक लेवलला हे फार गरजेचं आहे. आणि इट इज नॉट ओनली द फ्रंटलाईन स्टाफ, तुमची मिडल मॅनेजमेंट, तुमची टॉप मॅनेजमेंट यांना सुद्धा वेगवेगळ्या ट्रेनिंगला एक्सपोज करणं, प्रोफेशनल ट्रेनिंगला एक्सपोज करणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून तुमचे जर जनरल मॅनेजर्स असतील की जे डायरेक्टली रिपोर्टिंग टू बोर्ड लेवल किंवा इव्हन बोर्डाचे मेंबर्स, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सुद्धा बऱ्याच बोर्ड मेंबर्सला ट्रेनिंग देतं. बोर्ड मेंबर्सला सुद्धा ट्रेनिंग देणं, बोर्ड मेंबर्सची इंटरॅक्टिव्ह सेशन्स ठेवणं की वेगवेगळ्या प्रोफेशनल्स बरोबर. आणि हे काही ह्याच्यासाठी खूप मोठे कष्ट घ्यायची गरज नसते. तुमची ज्या वेळेला बोर्ड मीटिंग असते, फुल बोर्ड ज्या वेळेला अटेंड करत असतं त्यावेळेला दुपारी संध्याकाळी बोर्ड झाल्यानंतर एखाद्या प्रोफेशनलला बोलवलं, एक अर्ध्या पाऊण तासाचं लेक्चर ठेवलं किंवा इंटरॅक्शन सेशन ठेवलं, फॉलोड बाय तुमचं नाहीतरी बोर्डाची डिनर असतात त्याच्या अगोदर ठेवलं, म्हणजे इट कॅन बी व्हेरी वेल अरेंज. पण अशी इंटरॅक्शन प्रोफेशनल बॉडीज बरोबर, प्रोफेशनल पर्सन बरोबर करणं हे फार गरजेचं असतं. आणि खरं असं एक पब्लिक सेक्टर बँकांमध्ये सुद्धा ही तुटवडा होता. टंचाळे साहेबांना माहिती आहे. इनफॅक्ट टंचाळे साहेब स्वतः एक मोठी ऑर्गनायझेशन मध्ये पार्टिसिपेट करतात की आम्हाला सगळे सीईओज मिळून सुद्धा त्यांनी एक नवीन ट्रेनिंग सिस्टम सुरू केलेली आहे की ज्याच्यामध्ये टॉप मॅनेजमेंटच्या लोकांना पब्लिक सेक्टरच्या घेऊन जाऊन एक 8 दिवसाचा वगैरे चांगलं ट्रेनिंग हे टंचाळे साहेबांची जी हे आहे, साहेब नाव काय त्याचं, BQ ग्लोबल. BQ ग्लोबल. त्या BQ ग्लोबल संस्थेमार्फत त्यांनी खूप ट्रेनिंग अशा ऑर्गनाईज केलेल्या आहेत. बऱ्याचशा बिझनेस मॅनेजमेंट स्कूल सुद्धा, ISB सारखे किंवा IIM अहमदाबाद सारखे, IIM कॅलकटा अशा भरपूर ऑर्गनायझेशन अशा आहेत की त्या बँकिंग सेक्टरमध्ये लोकांना ट्रेनिंग आणि प्रोफेशनलिझम बद्दल बऱ्याचशा काही गोष्टी सांगतात. याचा कुठं ना कुठं त्यांच्या त्या होरायझनमध्ये थिंकिंग ह्याच्यामध्ये परिणाम होतो आणि त्याचा प्रोफेशनलिझमचा फायदा हा ऑर्गनायझेशनला होतो. त्याच्यामुळे टाइम आणि मनी ह्याच्याकडे न बघता हे करणं फार गरजेचं आहे. आणि याला HRD म्हणतो. सगळ्या बँकांमध्ये HRM अतिशय उत्कृष्टपणे, HRM म्हणजे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट, अतिशय उत्कृष्टपणे केलं जातं. परंतु ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट हे थोडंसं साईडलाईन केलं जातं. तर त्याच्यावरती सुद्धा फोकस करणं फार गरजेचं आहे. दोघांनी आपण आपल्या वेळात वेळ काढून इतका वेळ दिला त्याच्याबद्दल दोघांचे मी खूप खूप धन्यवाद मानतो. खूप ह्याच्यामुळे इन्फॉर्मेशन आज कोऑपरेटिव्ह बँकांना मिळालेली आहे. इनफॅक्ट मी जर चॅट बॉक्समध्ये बघतोय तर बरेच जण मला ते कंटिन्यूस लिहित आहेत. जसं तुम्ही दोघांनी वेळ दिला त्याचप्रमाणे भरपूर वेळ सहकारी बँकांचे जे अधिकारी आहेत त्यांनी सुद्धा दिला. त्याच्यामुळे त्यांचे सुद्धा मी आभार मानतो. सर, तुम्ही म्हटलात त्याप्रमाणे अशा प्रकारचे सहकारी बँकांसाठीचे सतत इन्फॉर्मेशनसाठी, सतत विचारसाठी, सतत टेक्नॉलॉजीसाठी वेबिनार करणं, त्यांना हे देणं, हे आम्ही या प्रकारे करत असतो. हे आम्ही करतच राहू. आणि तुमच्यासारख्यांचं ह्याच्यात मला मार्गदर्शन मिळतं. त्याच्यामुळे तुमचे परत एकदा धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. थँक्यू. वी कॅन क्लोज द सेशन, राईट? सगळ्या बँकांना एकच म्हणणं आहे की घाबरू नका, पुढे पाऊल टाका आणि पुढे पाऊल टाकण्याकरिता तयारी करा. बस. Yes, thank you, sir. Thank you. Future is good, future is bright. Yes. All the best to all of you. Thank you so much. Thank you, sir. Thank you.